तर मित्रांनो अर्ज किया है नहीं नहीं इरशाद म्हणा का तर मित्रांनो अर्ज किया है जमला आहे आज खऱ्या अर्थाने निवांत कट्टा जमला आहे आज खऱ्या अर्थाने निवांत कट्टा मिळून करूया मजा मस्करी आणि थट्टा नाही संपायचंय मिळून करूया मजा मस्करी आणि थट्टा पाहिजे होता हातात फक्त एक सुट्टा क्या बात पण मी नाही हा माझा शेर बघून देऊ नका मला एक रट्टा ते सगळं ठीक आहे कविता वगैरे नंतर नाश्ता आहे ना त्यासाठी मी 8 वाजता आलोय टेक ओव्हर केला आणि निवांत कट्टा नाव बदलून मी केलं आहे बातचीत विथ डॅनी पंडित तर क्या बात आहे असं आहे की हे आपण करतोय कशाला तर मलाच असा प्रश्न विचारायचा पहिला तुम्हाला सगळ्यांना की ह्या क्षेत्रात तुम्ही आज खूप मोठं नाव जरी केलं नसेल तरी तुमच्या सगळ्यांचं नाव आहे तर हे करण्यामागचं काय रे हे सगळं या क्षेत्रात येण्यामागचं कारण काय होतं कारण सांगा असं सुद्धा मी पहिले तुम्हीच कारण सांगा मीच सांगू पहिले तुम्ही कारण सांगा माझं हेच कारण होतं की मला हे मजा यायची करण्यात आवडायचं त्यामुळे मी आलेलोय पण हा इंटरव्ह्यू माझा नाही हा इंटरव्ह्यू तुमचा आहे त्यामुळे मी आता ईसी कडे वळतो जो गॉगल लावून एकटाच बसलाय काय कळत नाही तर का म्हणजे तू का हे करायला सुरुवात केलीस ईसीला फेम व्हायचं होतं हे तर मला माहिती नाही आणि भरपूर सोपं कारण आहे मी जेव्हा असं कुठल्या मोठ्या कार्यक्रमात जायचो म्हणजे दांडी असेल दहीहंडी असेल किंवा असं गणपती तर खूप गर्दी असेल ज्याने असं गर्दीत गेल्यानंतर मला असं चेंगरून इकडनं तिकडनं असं रस्ता काढत जावं लागायचं तर मला असं ते आवडायचं नाही मला असं पाहिजे की डायरेक्ट एंट्री पाहिजे तिकडे डायरेक्ट स्टेजवरती आपल्याला बोलवलं पाहिजे आणि त्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी नाव बनवायला लागेल पहिल्या बरोबर नाव बनवायला हे सगळं करतोय मी म्हणजे तुला स्वतःची वाट काढायची होती हे एकच छावानी काल रात्री बसून पाठ केलेलं उत्तर आहे आणि दोनदा मलाही विचारलं की मी हे बोलू का त्यामुळे काल आता मी येतो जो अजून एक गॉगल घालून बसलाय नाकावर पवन मागुलकर तुम्ही इथं का आलात मी आलोय टाइमपासला आलोय मला बाकी काही नाही मी फक्त टाइमपासला आलोय आणि सगळं मी टाइमपासला करतो याला म्हणतात ऑनेस्ट उत्तर त्या आरेकला बाहेर पण आरेक पाठक तुम्ही सांगा कसं काय आणि आरेक पाठकनी पण मला एक म्हणायचं आरेक पाठकचं अकाउंट वेगळं मला वाटलं आथरून त्याचं एकच अकाउंट आहे त्याला का बसवलं इथं मला असं सांगायचं की आरेक पाठक हा इसवी सन 1687 साली जेव्हा आला होता बरोबर आहे तेव्हा तो हा शानपणा करायचा की आधी तो डॅनी पंडितचे व्हिडिओ बघायचा आणि तो ते फॉलो करायचा पण आता आरेक पाठक हे अथर्व धोमेचे व्हिडिओज बनवतात आणि ते अथर्व सुद्धा मी आरेक 2.0 नसून अथर्व धोमे 2.0 नाही दोन्ही अकाउंट एकच आहे मी प्रत्येकाला सांगतोय पहिल्यापासून मी सांगतोय पण तरी सुद्धा जरी तुला प्लीज जोक्स आपण नको मारायला आपल्याला जमत नाही आपण ज्या क्षेत्रात माहीर आहोत ते आपण काम करूयात का आलास तू पटकन उत्तर दे मला माझ्या एक्सला प्रूव्ह करत होतं की मी फेमस हे तर ह्याचं उत्तर होतं माझंही होऊ शकतं नाही कॉन्टेंट उचलणं ठीक आहे स्टोरी नका उचलू रे घरी स्टोरी कॉन्टेंट उचललं पण का ठीक आहे पण तू एक्स अशी वायझेड चाळे का करतेस आणि दुसरं म्हणजे काही नाही मी कॉलेजमध्ये असताना चुकून टाकलेला पहिला व्हिडिओ रील आणि ऑनेस्टली मी डॅनी पंडितचाच व्हिडिओ बघून इन्स्पायर झालो क्या बात आहे त्याचं ते कुठलं बरं फ्रेंडशिप डेचा बँडचा व्हिडिओ बानरला पहिल्यांदा व्हायरल झाला तिकडे पोरांनी टाकलेला ऍक्टिव्ह स्टोरी केलेला मला कळलं नंतर मग एप्रिलच्या महिन्यात जेव्हा 1 महिना परत लॉकडाऊन झालेला मी माझा फर्स्ट रील टाकला तो खूप व्हायरल गेला तर 100 व्ह्यूज आले होते त्यानंतर मग 2 महिने मी काहीच केलं नाही मग मला जुलैमध्ये कळलं की अथर्व सुदामे नावाचा स्टार आहे मग मी त्याला डीएम केला की तेव्हा तिथे काहीतरी 3000 फॉलोअर होते आणि तेव्हाच माझी गाण फाटलेली की म्हटलं काय आता होणार नाही आपल्याला मी त्याला डीएम केला चालू झालं असा माझा प्रवास मी काय ठरवून वगैरे चालू केलेलं नाहीये मी असंच सहज चालू केलेलं नाही मला मेसेज केला होता की हाय सर मला तुम्हाला भेटायचंय वगैरे आणि ते सर ते आता अरे चल निघ ना नाही जमणार पण मी आता ऐकलेलं ते खरं आहे का की जो तुम्हाला पहिले नतमस्तक होऊन तुमच्या जवळ आलता अरे त्यानंतर आता तो तुम्हाला फोनही नाही आता मी नतमस्तक होतो यांनी मला एकदा डीएम केलता सुरुवातीला एकदम की हाय दादा मला तुला भेटायचंय त्याच्यानंतर थोडा दिवस दादा
हायलाइट करा. दादा मला तुला भेटायचंय. त्याच्यानंतर काही दिवसानंतर आणि नंतर आता मी साम्या झालो त्यासाठी आणि आमच्यासोबत व्हिडिओ करतोय. सम्या भावना आहे ना अजून. पण मला एवढंच म्हणायचं की इथे एकच व्यक्ती शांत बसलाय, माझ्या जो डावीकडे बसलाय तो. तर काय बाबा तुला कंटाळा आलाय का? नाही तुमचं खरं कारण हा काय रावडी सांगा की तू ह्या ह्याच्यात का आलास, न हसतं सांग. हा ऐका ना रावडे, तुला मी प्रश्न तू या क्षेत्रात का आला रे? मला ते सांग ना, आता उत्तर दे. बोला बोला. सगळ्यांना तसंही माहितीच आहे, शाळेपासून आतापर्यंत सगळी लोक जवळपास इग्नोर करतच आलीत आणि कधी त्यांनी कधी त्यांनी प्रायोरिटी वगैरे नाही दिली. कॉलेजमध्ये पण तसंच झालं की मुलं यायची, इग्नोर करायची, प्रायोरिटी देत नव्हते. आणि मग नंतर मग गर्लफ्रेंड सोबत पण रिलेशनशिपमध्ये आलं तेव्हा पण प्रायोरिटी नाही मिळाली, ब्रेकअप झाला. आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं की एक दिवस असं येईल की ज्या दिवशी मला कोणी इग्नोर नाही करणार, तेव्हा मग कॉन्टेंट क्रिएशन चालू. एक मिनिट, नाही एक मिनिट. आता जोक मारू नका कारण सिरियस आहे तो. नाही पण मला एक प्रश्न विचारायचा इथं की तू आता गर्लफ्रेंडचं वगैरे नाव घेतलं, पण तू त्या रेश्मा भाभीला सोडलं का? तिचा कंटिन्यू मला कालपासून फोन येतो. पण आज एवढं मला एक सांगायचं की आज हे सगळी इकडं जे आम्ही बसलोय ते फक्त सागर शिंदेमुळे बसलोय. हे मात्र खरं की हे बघा, हा व्हिडिओ सुरू होण्याच्या आधीच आम्ही ठरवलं होतं की सागर शिंदेची स्टोरी ही सांगायलाच पाहिजे. आणि ती स्टोरी मला वाटतं एकथा छावा सांगतो. एकथा छावा जरा सांगा जरा, आणि माझा वाला पार्ट कट करा जरा. एकच छावा. 2019 मध्ये मी गायनीला भेटलो आणि आम्ही दोघं व्हिडिओ करत होतो. त्यानंतर लॉकडाऊन आला, 2020 मध्ये लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये असे बरेच क्रिएटर आम्हाला दिसायला लागले की जे व्हिडिओ बनवत होते. आणि त्यानंतर मी त्यांना भेटायला लागलो. 2000 जसं लॉकडाऊन उठला त्यानंतर मग रावडीने त्यांनी मला डीएम केला होता की भेटायचं का आपण, सगळेच भेटतात आपण पण भेटायचं का. आणि मी त्याला आधीपासून असं बघितलं होतं एकदा, पण मला काय एवढं काय खास वाटलं नव्हतं. मी त्याला रिप्लाय दिला. त्याची पहिला कंटेंट सांगा तुम्ही काय होता नदीचा. मी म्हटलं आता कसं आहे की सगळे असेच असतात, हळूहळू ग्रो करतात. म्हणजे आम्ही पण सुरुवातच केली होती. म्हटलं भेटू. मी डॅनी पंडितला म्हटलं की अरे ऐक ना, आपल्याला काही 2-3 क्रिएटर आहेत त्यांना भेटायचंय. म्हटलं कशाला मी काही बोललेलो आपल्याला लागणार सगळे कधी ग्रुप झाला तर. आम्ही दोघं निघालो इकडनं आणि यांनी कुठं लोकेशन होतं रे, नदीकाठचा तो घाट तिकडे जिथं मला बोलवलं नव्हतं, तिकडे बोलवलं होतं पण आता तुम्ही आला नव्हता, बिझी होता जरा. स्टोरी ऐका तुम्ही, गुरुजींना कट नका करू. रावडी नेता तिथे कलमवाला बाबा नावाचा एक क्रिएटर आहे, तो क्रिएटर होता. आमच्या सोबत होता, आता आहे तो त्याच्या जागी कुठेतरी. आणि अजून एक मित्र होता, आम्ही ते 3 जण होतो. आणि आम्ही दोघं तिकडनं गाडीवर आलो. आल्यानंतर डॅनी पहिले त्याचा हे होता की बाबा तुम्ही तुमचा बागा, कारण तेव्हा तो सेलिब्रिटी, तेव्हा तो असं नवीनच सेलिब्रिटी झाला होता तेव्हा. ब्रँड वगैरे तेव्हा तिथे काही 12-15 हजार काही 16 हजार होते. आणि तो त्या ऍटिट्यूड मध्ये होता. आणि तिकडे गेल्यानंतर मग कसे आता गेल्यानंतर असं तिथं मिक्स झालं पाहिजे. त्यानंतर मी रावडीनंतर भेटलो. आणि नंतर मग तो म्हटला की माझा एक व्हिडिओ आहे, लेजेंडरी व्हिडिओ केला. त्या व्हिडिओची त्याने स्क्रिप्ट सांगितली. काय होती ती पण सांगा. ऐकलं होतं हळूच की काय स्क्रिप्ट आहे. तर सांगितले की मी नदीच्या काठाला उभं राहून असं म्हणणार की ही नदी इथून डावीकडनं उजवीकडे का वाहते. डॅनी पंडित ते ऐकलं आणि तो तिकडनं मला खरा किस्सा. आम्ही दोघं तिघच होतो, आम्हाला तो व्हिडिओ करावा लागला. आणि आम्ही तो व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ अजून पण म्हणजे आहे, तो अजरामर आहे. आणि तो आता रिक्रिएट करणार आहे. पण त्यानंतर हे निमित्त झालं की आम्ही सगळे त्या व्हिडिओच्या आधी लेजेंडरी कोलॅब आतू सुद्धा सोबत होता. हे तुम्ही पहिला कोलॅब त्यामुळे माझ्या बरोबरच झालाय, आमचाच झालेला आहे, माझा आणि सागर शिंदेचा. तू मला का मेसेज केला किंवा तू सगळ्यांना मेसेज का केली किंवा कसं काय वाटलं तुला असं? अच्छा, म्हणजे तुझा मेसेज इग्नोर नव्हता झाला का? मी तेव्हा फेमस नव्हतो किंवा मी मोठी हस्ती नव्हतो. मी पण अथर्व सुद्धा मला मेसेज केला होता. एक रिप्लाय असा आला की एकदम असं म्हटलं बाबा काही फक्त ईसीचा मेसेज मी इग्नोर करतो आणि रावडीचा मेसेज माझे तर मेसेज खूप जणांनी इथे इग्नोर केलेले. रावडीने तू सांग काय. लॉकडाऊन होतं त्यामध्ये सगळे घरी बसून व्हिडिओ बनवत होते आणि
मला असं वाटत होतं की घरात बसून खूप बोर व्हायला लागले, मग बाहेर पण पडायला पाहिजे. पण आमच्या इथली मुलं अशी होती की ती नावं ठेवायची, अरे काय टिकटॉक सारखे व्हिडिओ करते, काय टिकटॉक सारखे व्हिडिओ करते. हो ते केलेलं आहे आणि ते सगळ्यांनी केलेलं आहे, इथं बसले सगळ्यांनी केलेलं आहे. इथं कोणी नकार देऊच नका. मला रील्स काय ते आत्ता कळायला लागलं. तर मग असं झालं की तिथले कोण सपोर्ट करत नव्हते आणि मग मी म्हटलं की मग अजून कोण आपल्या इथं आहे का, तर मला EC वगैरे दिसला होता. कलमला मी सगळ्यात पहिल्यांदा मेसेज केला होता की आपण कलमला मी मेसेज केला होता की आपण भेटूया. मग त्याच्यानंतर मी ECला वगैरे मेसेज केला, डॅनीला पण मेसेज केला होता. तेव्हा डॅनी मला आवडायचा व्हिडिओमध्ये, पण असं नाहीये, आता तो माझ्या टीमचा मेंबर आहे ना, तो ऑब्व्हियसली मी त्याला कधी पण कॉल करू शकतो. लग्न झाल्यावर बायकोवरचं प्रेम कमी होतं. तसं नाही. तर डॅनीला पण मेसेज केला, सुदामेला पण मेसेज केला, पण सगळ्यांनी रिप्लाय दिले. डॅनीने रिप्लाय नाही दिला. म्हटलं मग ECला म्हटलं मी की EC तुझ्यासोबत डॅनी असतो ना, त्याला घेऊन ये. ठीक आहे, तर सगळे आले आणि अथर्व सुद्धा मी आला नव्हता. अथर्वने स्वतः नंतर फोन करून सांगितलं मला, अथर्व स्वतः फोन करून सांगतोय, अरे ऐक ना, मी आहे ना माझ्या आईला घेऊन बाहेर आलोय, तर मला यायला जमणार नाहीये किंवा यायला उशीर होईल, तर तुम्ही तुमचं काय आहे ते उरकून घ्या. आणि हा घरात झोपला होता त्यावेळेस आणि त्याच्या घराजवळच लोकेशन होतं, एवढ्या जवळ. म्हणजे घरातनं बाहेर पाहायला टाकलं की लोकेशन येत होतं, असं होतं. तर या अशा निमित्ताने आम्ही सगळे भेटलो वगैरे आणि आता काय काय करायचा प्रयत्न करतोय. हा ती डेट पण माहिती मला, 28 नोव्हेंबर 2020 आम्ही भेटलो होतो पहिल्यांदा. फक्त सागर शिंदेमुळे आम्ही भेटलेलो आहे. आमच्या ग्रुप मधली मुलगी ही जिला तारकी बिरकी सगळ्या रुसते पण तिला म्हणावं लागतं. इंटरव्ह्यू साठी पण त्याला बनवलेलं ते झालं यांना विचारा ना आता काय काय. हा नाही मी आता हा तर ह्यांचं झालं. टू बी ऑनेस्ट मध्ये मला दुसरं काही यायचंच नाही ना, मला हेच करायला यायचं, त्याच्यामुळे मग मी ह्याच्यातच आलो. म्हणजे मी लहानपणापासूनच व्हिडिओज बनवतोय, हे तर आता सगळ्यांनाच माहिती आहे. तो पण्या नाही का, ते याला पण माहिती आहे, याचा पण ओळखीचा आहे. त्याच्यासोबत मी व्हिडिओज वगैरे बनवायचो खूप आधी. ते आपलं हे नाही का, कोणतं रे ते कार्टून परवा सांगितलेलं, हा नाही रे ते शॉर्टकट्स वगैरे नाही का ते असं, मग ते बडे मिया छोटे मिया आपल्या गल्लीतली पोरांना घेऊन वगैरे तसलं ते. मग त्याच्यातनं ते मला सुरुवातीपासूनच आवड आहे त्या व्हिडिओज वगैरे बनवायची, त्याच्यामुळे काय बोलता ह्याच्यात आलो. समीर कोतकर तुम्ही का आला? समीर कोतकरने सांगितलं की काय नाही, समीर कोतकर सांगितलंच नाही. का आलात हे सांगा. कसे आलात नाही का? कसे आलात नाही? समीर कोतकरला वेड आहे, मला माहिती आहे की त्याला मूवीजचं वेड आहे, त्याच्यामुळे तो ऑडिशन्स वगैरे द्यायचा. म्हणजे का आलात हे दुअर्थी नाहीये, चांगल्या अर्थाने का? हा नाही कळलं मला ते. मी यासाठी आलोय की मला अगोदरपासूनच या काय म्हणतात हा जो फील्डमध्ये येण्याची आवड होती मला पहिल्यापासूनच. आणि मी म्हणजे 5वीत असताना पहिल्यांदा ऑडिशन द्यायला शाळा बुडवून गेलतो घरच्यांना न सांगता. तर तेव्हा घरच्यांना जेव्हा कळलं तर त्यांनी मला ओढत आणलं, घरातलं दूध धुतलंय. पण मी काय प्रयत्न सोडले नाही तेव्हापासून मी. आणि घरात पण कोणाची ऍक्टिंग कर, मामा आला त्याची ऍक्टिंग कर, या गोष्टी आवडायच्या मला. आणि पहिल्यापासून म्हणजे चित्रकला कलेचे जे गोष्टी आहेत सगळ्यात मला पहिल्यापासूनच आवड होती. आणि मला चित्रकला पण येते, म्हणजे पेंटिंग आर्टिस्ट आहे मी. आणि मग ते पहिल्यापासून आवड होती. तर ह्याच्यात फेमस कुठं म्हणजे असं वाटायचं की सेलिब्रिटी लोक कशी हवं करतात, बाहेर गेलं की त्यांना ओळखतात का. आणि आपल्या जे शरीर रचना आहे आपली त्यानुसार आपण तर हिरो मटेरियल नाहीये किंवा आपण हिरो म्हणूयात आपण. हा जसं की आपलं हे जे सुंदर थोबाड आहे हे हिरोला मॅच होत नाहीये. हिरो म्हणजे एकदम हे. पण तेव्हापासून मॅनिफेस्ट करायचो मी की हा बाबा की ओळखावं लोकांनी. हो जिथे त्याला वाटेल की आपण शायनिंग मारावी, इंग्लिश शब्द बोलून अर्थ काही असतो, पण नाही तसं नाही. पण असं वाटायचं की हा की हिरो भारीच असतात, आपण नाही होऊ शकत, पण आपल्याला कुठेतरी दिसायचं पडद्यावरती कुठं ना कुठं. मग त्यावेळेस तर हे सोशल मीडिया तर काय नव्हतं आपल्याकडं. मग ऑडिशन, थिएटर, मूवी हेच ऑप्शन होते. त्याच्यामुळे ऑडिशन द्यायला जायचो, घरच्यांनी काय सपोर्ट केला नाही. मग हळूहळू कॉलेज करत गेलो, पेंटिंगसाठी अभिनव कॉलेजला ॲडमिशन घेतलं. ते करताना मग हे असे छोटे छोटे ॲप यायला लागले, ते डब स्मॅश, टिकटॉक काय असतील ते येत राहिले. मग त्याच्यावरती काय आपल्याला करता येईल ते प्रेझेंट करायला लागलो. त्याच्यानंतर मग
व्हिडिओ तर मी सुरुवातीपासूनच करतोय, मग इंस्टाग्रामवर जसं रील आली तसं सर करायला लागलो हळूहळू आणि मग ते आता मग काही दिवसांनी व्हायरल झालं. आणि जे मी स्वप्न बघितलं होतं की मला एक तो फील पाहिजे नाही, जसं की ते सेलिब्रिटी लोक घेतात की बाहेर निघलं तरी त्यांना ओळखतात लोक, हे जो फील तोच पाहिजे होता तो मिळतोय मला आता आज. आणि आता खूप कमी ही गोष्ट, अजून खूप वाढवायची आहे आणि आपल्या यू गँग सोबत वाढवायची आहे. नाही, मला पुढचा प्रश्न हाच आहे की थोडा सिरियस प्रश्न आहे की आपण आता लहान आहे, सगळे वयाने पण लहान आहे, किंवा आपण जे करतोय ते काय खूप वर्ष नाही करत आहे, आपण काही एक्सपिरियन्स नाहीये, पण तरी ह्याचा जो अनुभव आहे की लोक ओळखतायत, हा प्रत्येकाला कधी आला? कोणीही चालू करू शकतं. गुरुजी मी आधी युट्यूब पासून सुरुवात केली होती, युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे हे पहिले मेन माझ्या जुन्या मित्रांना घेऊन. आणि 2018ला सुरुवात केली होती मी. आणि तेव्हा मी व्हिडिओ बनवायचो तर जवळजवळ एक दीड वर्ष मी व्हिडिओ करत होतो आणि कोणच ओळखत नव्हतं. म्हणजे मला 1000 सबस्क्रायबर असतील आणि असं कोण ओळखत पण नव्हतं. 500 व्ह्यूज वगैरे यायचे. आणि एक दिवशी मी चाललो होतो भुगावला, मला CO2 माहिती असेल, तिकडे चाललो होतो आणि पेट्रोल आम्ही चाललो होतो, आमच्या मागे गाडी येत होती आणि समोर नाही गाडी येत होती, ती पास झाली आम्हाला आणि आम्ही पुढे जाऊन पेट्रोल भरायला थांबलो. तर ती गाडी यू टर्न मारून परत आली आणि त्यातला एक मुलगा उतरून मला भेटला आणि तो मला म्हटला की मी तुला बघितलं युट्यूबवरती. म्हणजे तो मला पहिला किस्सा होता की मला कोणतरी रेकग्नाइज केलं आणि मग मला एवढं भारी वाटलं की कोणतरी माझ्यासाठी युटर्न मारून आले. असं नाही की बघितलं आणि भेटलो, तर त्यांनी थोडेसे एफर्ट दाखवले, तेव्हा मला पहिल्यांदा भारी वाटलं होतं. तो ओंकार आहे, एवढं माहिती आहे मला. प्लीजच त्याला भेटलं, मला खूप भारी वाटलं. माझ्या 4-5 मित्र होते, त्यांना माहिती नव्हतं की मी काय असं करतो आणि त्यांनी नंतर मला विचारलं अरे काय असं, म्हटलं अरे असंच आहे. मित्रांना पण माहिती नसतं की तुम्ही काय करता. म्हणजे ही गोष्ट आहे आमची की तुमचे मित्र पण पहिले काय असं सपोर्ट विपोर्ट नाही दाखवत, ते तुम्हाला असे बाहेरचेच लोक किंवा वेगळेच लोक असतात जे तुम्हाला नंतर प्रेम देतात. थँक्स फॉर द कॉन्टेंट इसी. पण मला इसी तुम्हाला एक विचारायचं आहे की समजा एखादी मुलगी फॅन आली तुमच्याकडं, तर तिला तुम्ही जर ती म्हणली की विश वगैरे आणि मला तर असं काय तुम्ही सल्ले देता का लोकांना? नाही, ते सल्ले देतात पण ते त्यांचं डायरेक्ट नाव, गाव, घर, जमीन किती काय त्या हिशोबाने मग बरोबर आहे. मला काय वाटतं की आपल्याला जेव्हा कोणतरी भेटतं तर त्याची थोडीशी विचारपूस करावी. कारण जेव्हा तुम्हाला कोणतरी काही विचारतं त्याला असं वाटतं की बाबा आपल्याला थोडस आपल्याला नाही, पण तेव्हा ते 4 जण दुसरीकडे बोलतात की मला एकटा छावा भेटला होता, तेव्हा ते सांगतात की अच्छा मग त्यांनी काय विचारलं, त्यांनी माझी हिस्ट्री काढली ही जी चर्चा असते. पण जो कोणी विचारतो त्याच्याबद्दल तो त्याचं नाव लक्षात ठेवतो, तो 4 ठिकाणी तुमचा प्रचार करतो. त्यामुळे म्हणजे बिझनेस माइंड आहे ही जी सायकोलॉजी म्हणजे समजा तुम्हाला तुम्ही उद्या कोणाला भेटलं कुठल्या सेलिब्रिटीला, तो तुला विचारला अरे तुझं नाव काय, आपल्याला भारी वाटतं ना आपल्याला तरी विचारलं. हो, मला आता आरेकने विचारलं की बिस्किट हवं का तुला फर्स्ट टाइम. बरोबर आहे. अजून मला बिस्किट हवं, अथर्वला पण विचारलं केळ हवं का. केळ म्हणजे खायचं, तुम्ही वेगळा अर्थ काढू नका. वाईबच होती हे तुम्ही लक्षात घ्या. तर हाच तुम्हाला प्रश्न आहे काय? मला हा प्रश्न विचारून काय अर्थ पवन नाही. शेठला विचारू नका, कारण की नाही मी सांगतो, पवन शेठ हे डॅनी पंडितची भूमिकाही करू शकतात, आरेक पाटीलची भूमिका करू शकतात आणि ते कित्येक वेळा गेलेले. मी खरं सांगतो की मी एक इव्हेंटला तर डॅनी पंडित म्हणूनच मी गेलो होतो आणि तिकडे लोकांना गेला आणि त्या इव्हेंटला मला बोलवलेलं, तिथं माझ्यावर पवन आलेला, तर हा डॅनी पंडित म्हणून उभा राहिला आणि डॅनी पंडित तिथं आल्यावर ह्याला अथर्व सुदामे म्हणलं. आणि हे खरं झालेलं आहे. त्या इव्हेंटला त्या इव्हेंट पर्यंत आम्ही सगळे पैसे सगळे घेऊन आलो, तरी त्यांना नाव कळलं कोणाचं काय. आणि तिथं स्वागत चांगल्या पद्धतीने झालं. प्रश्न हा आहे की फॅन असं नाही म्हणजे तुला ओळखलं कोणी. आता इन जनरली माझ्या बाबतीत कसं होतं, मी खरं ते सांगतो की मला कसं होतं की मला अरे अथर्व सुदामेच्या व्हिडिओमध्ये काम करतो किंवा डॅनी पंडितच्या व्हिडिओमध्ये काम करतो किंवा इसी समीर कोतकरच्या व्हिडिओमध्ये काम करतो, म्हणजे मी जास्त करून साईड रोल करतो, त्यामुळे मला बऱ्यापैकी तशानेच ओळखतात. मी एवढंच सांगेन पवन शेठ बद्दल की जर कोण काय म्हणतात को ऍक्टर असावा, मित्र असावा तर पवन वागुलकर. हे मी सांगितलं कारण का पवन वागुलकर हा त्याचं चॅनल पण नव्हतं, काही नव्हतं, पण तो तेव्हापासून 2019-18 जेव्हापासून मी करत असेल, जेव्हापासून किंवा नंतर सगळे आले तेव्हापासून तो साईड रोल असो काही असो, म्हणजे साईड रोल त्याला माहित पण नसेल साईड रोल काय, पण त्याच्यात तो असा करतो की बाबा नाही माझाच व्हिडिओ आहे. तर असा जो कोण करत असेल तर तो पवन वागुलकर आहे. तसं समीर कोतकरचं डिरेक्शन खरं कोणाचाही व्हिडिओ असो, म्हणजे त्या रोहन लोडगेचा जरी व्हिडिओ असेल किंवा आरेक पाठकचा जरी व्हिडिओ एक मिनिट आरेक पाठकचा जरी व्हिडिओ असली तरी
समीर ओतकर जे डिरेक्ट करतो ते एकदम 100% मनापासून. 100% परवा 35 डिसेंबरला FC रोडवर लोक आपल्या 35 डिसेंबरचे व्हिडिओ काढत होते आणि तिथं पण डिरेक्ट केलं. आम्ही आमच्यासाठी काढतोय. आणि हीच गोष्ट कॉन्टेंटच्या बाबतीत जर असेल तर ती एकता छावा त्याला 2 वाजता जरी कॉल केला तरी तो देणार. तरी तो ऍडॉन्स देणार. कॉन्टेंट देणार. हे खरंय. आणि रावडीचं काय आहे? त्याचं काय काम आहे? सागरे शिंदेला हे क्रेडिट खूप मोठे आहे आयुष्यभराचं की त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. एवढे क्रेडिट आम्ही त्याला व्यवस्थित देऊ शकतो. आणि आरेख पाठकला ही विनंती आहे मला की तो कधी कोणाची व्हिडिओ काढत असेल तर त्यांनी मुंडकं ठेवावं क्रिएटरचं आणि मग त्याच्या पुढे तो व्हिडिओ काढावा. आता अशी हा मला प्रश्न मी डॅनी पंडितकडे सरकवतो की तुला असं कधी वाटलं? लोकांना ऑलरेडी ते नाही का FC रोडवरचा मी किस्सा सांगितला होता की तिकडे माझ्या एका फ्रेंड सोबत होतो तिकडे आपल्या विनसच्या लेन मध्ये होतो आणि तिकडे ते केक वगैरे घ्यायला गेलो होतो तेव्हा समोरनं ते 4-5 जणांचा ग्रुप बसला होता आणि ते मग त्यांच्यात काहीतरी डिस्कशन झालं आणि एक जण आला त्यांच्यातला घ्यायला आणि मध्ये ते अशी साखळी वगैरे लावली तिकडनं तो आला जोरात अरे डायरेक्ट करून म्हणजे अगोदर असं ऑलमोस्ट पडला त्या साखळीवरनं. पण तो किस्सा लक्षात राहिला तर मला त्याचं नाव नाही आठवते कारण मी एकता छावा नाहीये विचारायला. खरंय त्याचं नाव साहिल नाव नीट घ्या. नाव पडलंय एक छावा आधीच नाव पडलंय. त्याचं नाव होतं निरंजन. ते निरंजनचं त्यांनी केलं एकच छावा आणि एकच छावाचं मी केलं EC आणि ते EC आता एकथा छावा मी केलं. आणि पवन मागुलकरनी ते हो येतात ना एकथा छावा हे असं केलेलं आहे पण त्याचं खरं आहे EC एकच छावा. एकच छावा. हेच मी वळतो आता मोठ्या स्टार कडे आरेख पाठक. नाही एक मिनिट मला सगळ्यांना सांगायचं की मोठा स्टार असला जरी तरी आपण त्याच्या अंडर काम करतोय तो आपला बॉस आहे असं त्यांनी मार्केटमध्ये सगळ्यांना सांगितलं आणि तसं खरंय. सर तुम्ही हा तुला असं कधी वाटलं की बाबा लोकांनी ओळखलं? प्रत्येक गोष्टीमध्ये तेच विचारणं गरजेचं नाही. मित्र पार्ट 2 हे काय चालू नाहीये. मागच्या वर्षी आईसक्राफ्टच्या गल्लीमध्ये मी व्हिडिओ करतो आणि 2 मुली तिकडनं आल्या समोरनं कॉलेजला पण आल्या पुढे ऐक ना आल्या त्या लांबून ओरडल्या ए अथर्व 2.0 आई शपथ खरंय अरे काय खोटे ते आल्या मी म्हटलं की अरे नाही आर्यक 2.0 आहे. नाही त्यांनी याचा अथर्व माझं 2.0 उचललं त्यांनी एक नवीन नाव होतं आर्यक आपला अथर्व 2.0 म्हटलं नाही मग त्यांनी फोटो पण काढला तिचा हात असा थरथरतोय म्हटलं एवढं काही गरज नाहीये मीच फोटो काढतो तिने फोटो काढला आणि घरी गेल्यावर टॅग केलं नंतर मला DM करायला सॉरी तुझं नाव आर्यक आहे का मी विसरले मला असं कळलं पण तू मला नाही छान हा मला कळलं नाही कडवी फॅन मुवमेंट होती याची का माझी हे मला कळलं कडवी फॅन. आणि नंतर बाणेरला लोकांनी मला विचारलं की तू तर पेठेत राहतो ना तू इथे काय करतोय आता लोकांना कळायला लागले की मी बाणेरमध्ये राहतो. मला एवढंच म्हणायचं की आपण कुठं शूट करतो आपण कुठं राहतो हे सांगू नका इथं. हा कारण आहे आम्ही भारी नाहीये म्हणूनच सांगतोय. मला एक सांगा मी आता आरेखला बघितलं आरेखवरून मला आठवलं डॅनी मला तुम्हाला विचारायचंय की जादूगर मोहन पार्ट 2चा मित्र असं काही करता येईल आरेखला बघितलं तर मग मला वाटतं नाही ती माझी लर्निंग होते प्रोसेस शिकत गेलो मी. आता मी ओरिजिनल कॉन्टेंट करतो. आता मी द ओरिजिनल मॅन सॅम कोतकर कडे वळतो की तुम्हाला कधी असं वाटलं की हा मला लोकांनी ओळखलं? माझा पहिला किस्सा असा आहे की मला नाही मिळाला म्हणजे फॅन नाही म्हणजे जे मला ओळखतात हे मला कसं कळलं की सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ करायला लागलो अचानक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत माझे. त्याच्यानंतर मी मम्मीसोबत माझ्या आईसोबत व्हिडिओ केलेत काही कॉमेडी व्हिडिओ आणि मी घराच्या बाहेर तसं बी जास्त पडत नाही. मी एकतर घर कॉन्टेंट एवढंच असतं माझं तर बाहेर काय माझं निघणं नसतं. पण माझी आई बाजारात जाते ना इकडं तिकडं तर एका मुलाने आईला ओळखलं की अहो तुम्ही ते व्हिडिओमध्ये असताना समीर गोतकरची मम्मी आहेत ना तुम्ही तर ते मम्मीला पहिल्यांदा भेटलं कोणतरी तर ते ही जास्ती चांगली तुला भेटण्यापेक्षा जास्ती मला भेटण्यापेक्षा माझ्या आईला आपल्याला कळतंय तो इंटरव्ह्यू साठी राखून मला नाही मिळाला माझा कोण की हा बाबा तू व्हिडिओ करतोस ना माझ्या आईला सुरुवातीला कोणतरी भेटलंय की मला मुळशी फार्मसचा होता एकच किस्सा माहितीये जो समीरने सांगितलं सगळ्यांना आपल्याला काय वर्चस्वचं तो किस्सा गार पडले सागरचं इंटेन्शनच ह्याच्यात येण्याचं हे होतं की मला लोकांनी ओळखावं किंवा महत्व द्यावं. तर तुला असं कधी वाटलं की हा प्रायोरिटी किंवा तुला ओळखलं असं कधी वाटलं पहिल्यांदा?
आता तुम्हाला जसं सांगितलं की लोक इग्नोर करायची, लोक हसायची वगैरे, तर मला पहिलं कोणी विचारलं ते आठवत नाहीये, पण 2021 नंतर माझा पहिला वैशालीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर परत लक्ष्मी रोडचा डॅनी सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर त्या व्हिडिओज व्हायरल झाल्यानंतर आहेत ना, जे लोक हसत होती किंवा जी लोक म्हणत होती की अरे काय टिकटॉक वगैरे करतोय, त्यांनी मला फोन करून विचारलं की अरे ऐक ना, माझा भाऊ तुझा फॅन आहे, त्याला तुझ्याशी बोलायचं आहे, तर तू त्यांच्याशी बोलशील का. तर ती माझ्यासाठी फॅन मुवमेंट होती की ज्या लोक माझ्यावर हसले आपण जिंकलो. पण मित्रा मी एवढंच सांगेन की लोकांनी आपल्यावर हसायलाच पाहिजे, कारण की आपण हसायचेच व्हिडिओ करतोय. त्यामुळे ते तुम्ही नाही, पण आपल्यावर हसणं आणि आपल्या व्हिडिओवर हसणं याच्यात फरक आहे. पण आधी तुम्ही आता मी हा शांतपणा केलाय पण हा बरोबर केलाय. नाही, आधी ते तुम्ही आमच्यावर हसायचा, आता तुम्ही आमच्यामुळे हसता, असं मला सांगायचं. फक्त आता इथं आपण 6-7 जण बसले, आपण बरेच 2-3 वर्ष खूप काम करतो एकत्र, तर आता प्रत्येकाचा काहीतरी गुण असतो. आता प्रत्येकामध्ये काहीतरी गुण आहे, तर प्रत्येकाला प्रत्येकामधला कुठला गुण असा वाटतो की हा माझ्यात नाहीये किंवा हा माझ्यात पाहिजे होता. काही माझा देव गुण आहे, हा नाही ते गण असतो नाही का, गुण खूप हे कट करा. तर मी निरंजन पासून सुरुवात करतो की तुला काय वाटतं की इथे जे सगळे बसलेत त्याच्यातला कुठला गुण नाही मला हे पाहिजे होतं. मला वाटतं की ना मी खूप भारी असं मला वाटतं, पण जेव्हा मी असं काहीतरी पब्लिक मध्ये किंवा असं काय म्हणतात त्याला 4 चौकात असं करायचं होतं, मी थोडासा कॉन्शियस होतो. आता मी त्यातनं बाहेर पडतोय बऱ्यापैकी, पण मी तेव्हा बघतो ना की डॅनी असेल किंवा आपला पवन असेल तर त्यांना, किंवा अथर्व असेल की स्टेजवरती जातो, ह्यांना बघतो तेव्हा मला असं वाटतं की अरे मला ना ह्यांच्यातलं जे ते पाहिजे मला, की रस्त्यात जाऊन काहीतरी हे करतात ना, की मला भीती वाटते थोडीशी. मी असा प्रयत्न करतो की माझ्यासोबत कोणतरी असेल ना तर मी करू शकतो, पण हे लोक सहज जातात ना, तर ते मला हवंय की हा गुण मला पाहिजे की डायरेक्ट डेअरिंग करायची. तो मी आता त्यांच्यातनं शिकणार आहे हळूहळू. पवन वागुलकर, तुम्हाला काय वाटतं की हे जे आहेत गुण सगळ्यांमध्ये, तर तुम्हाला काय वाटतं की नाही हे आपल्यात पाहिजे होतं, आणि तुम्ही सगळ्यांचे सांगू शकता की बाबा ह्याच्यातलं असं जे काय असेल ते. नाही, सगळ्यांमध्ये गुण चांगले आहेत. आता डॅनी पासून सुरुवात करतो. डॅनीचा जो गुण आपण घेऊ. पवन शेट्टी एवढं फॉर्मल बोलतात, मला हे जरा पचत नाहीये. नाही, पण मला ते आता फॉर्मलच आहे. पवन शेट्टी बोला काय म्हणजे तुम्हाला काय. बरं ठीक आहे. डॅनीचा गुण असा आहे की डॅनी प्रत्येक ठिकाणी आपल्या व्हिडिओचा एक शोध मोहीम त्यांची चालू असते. म्हणजे आपण कुठेही गेलो, कुठलीही मुवमेंट असेल किंवा कुठल्या गोष्टी, आणि कॉन्टेंट त्यांचा कंटिन्यू चालू असतो. जरी आपण बसलो असेल, कुठं असलं, गाडीवर जरी बसलो असलो तरी त्यांचं ते व्हिडिओज वगैरे कुठं ना कुठं काय मिळते. म्हणजे हा गुण मला आवडतो, काहीतरी करत राहायचंय किंवा थांबायचं नाही, हा एक गुण चांगला आहे. त्यानंतर मला इसींचं एक आवडतं की आपल्या ग्रुपमध्ये कोणीही असू, नवीन असू जुना असू, आपण इसीन जवळ गेलो तर ते पहिली आपल्या व्हिडिओमध्ये मदत करतात. ते आपल्याला कॉन्टेंट पण सांगतात, व्हिडिओमध्ये सांगतात कसं करायचं, कशा पद्धतीने करतात. हा त्यांचा एक गुण खरंच चांगला आहे. इन जनरली काय होतं की लोक सांगत नाहीत, आपल्यातलं काय जो आहे ते सांगत नाही, इसी वाटून मोकळे होतात आणि त्यांनी दुसऱ्याला फायदा होतो, पण ते त्यांचं स्वतःचं कधी ते हे करत नाहीत. त्याच्यानंतर सागर शिंदेचं सांगायचं म्हटलं की सागर शिंदे प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीत, व्हिडिओ असेल किंवा काय गोष्टी असेल, आणि त्यांनी सगळ्यांना एक केले तर त्याची ती एकीची भावना जी असते त्याच्यानी एक ताकद निर्माण झाली. आज आपण जे प्रेझेंट होतोय ते सागर शिंदेमुळे प्रेझेंट होतोय. त्यातला तो एक गुण चांगला की तो माणूस जोडून राहतो. समीरकडनं डायरेक्शन शिकाय म्हणजे फार शिकण्यासारखं आहे, टेक्निकल किंवा कुठलं. कारण का त्यांनी माझा एक व्हिडिओ शूट केला होता, तो ऍपलवाला जो आपण केला होता, तरी त्यांनी रात्री मला साधारण 2 वाजता फोन करून सांगितलं की बाबा अशा पद्धतीने तो कट करा किंवा हे करा. म्हणजे त्यांना एवढा त्या गोष्टीचा वेळ होता की बाबा मी केलं डायरेक्ट, तू बाबा एवढं तरी चांगलं होऊ दे या हेतून. दुसरं आर्यकचं म्हणायचं म्हटलं तर आर्यकला तर आम्ही शून्यातनं पुढे आलेलं बघितलं. म्हणजे तो ऍक्च्युली खरं तर सांगायचं झालं की एखाद्या वेळेस फॉलोअर जास्त असून उपयोग नसतो, त्याचा वापर कसा करायचा हे आर्यककडनं शिका. म्हणजे मार्केटिंग असू दे किंवा कुठं काही गोष्टी असू दे, आर्यक परफेक्ट करतो. म्हणजे एक बिझनेसमॅनच्या हिशोबाने तर आर्यकचा हा गुण चांगला आहे. आणि अथर्वचा गुण म्हणायचं म्हटलं तर अथर्व कंटिन्यू व्हिडिओज करतो. म्हणजे किती त्याला कामं असली किंवा कुठली गोष्ट असली ते तो रील करतो. माणूस कुठेही असला तरी तो मानसिक त्याला किती टेन्शन असलं तरी हा माणूस व्हायबल न होता रील करतो. तर हा गुण त्याच्याकडनं शिकण्यासारखा आहे. तर असं आहे, म्हणजे सगळ्यांकडनं सगळं शिकण्यासारखं आहे. मी एवढं सांगेन की आता हे सगळे आपण सगळे ह्यांना मी बघत आलोय, पण मी ह्या माणसाला हा जसं म्हटलं की शून्यातनं बघत आलोय. तर असा क्रिएटर म्हणजे असं कोणतरी ग्रो होताना आम्ही पण पाहिलं नव्हतं. आम्ही पाहिलं होतं ते स्वतःलाच, कारण आणि आम्ही थोडंफार ग्रो झाल्यावर एकत्र आलो होतो. पण हा जेव्हा आमच्यात आला तेव्हा आर्यक पाठक बद्दल बोलते मी, की तो नव्हताच, म्हणजे व्हिडिओ क्रिएटरच नव्हता, तो फक्त आम्हाला भेटायला आला होता. आणि आज तो स्वतः क्रिएटर आहे, तो आज चांगल्या लोकांबरोबर काम करतो. तर ते घेण्यासाठी जे नवीन येत आहेत
तर ते स्वतःला मॅनेज कसं करायचं, हँडल कसं करायचं, तर ते तुम्ही याची स्वतःला profile थोडक्यात बघू प्रेझेंट शकता. कसं करायचं हे आर एफ पाठककडनं शिका. कारण ते प्रेझेंटच आमच्या नावावर करतात त्याच्यामुळे हे तुम्ही शिका. कसं करा. ती करी डॅनी पंडित तुम्ही काय सांगतात? सगळ्यांचे गुण बापरे. सगळ्यांमध्येच असे गुण म्हणजे मी काय एवढं ऑब्झर्व वगैरे केलं नाही, पण आता पवन शेटकडे कॉन्फिडन्स खूप आहे. म्हणजे जरी आपण चुकत असलो तरी ते कॉन्फिडेंटली कसं बोलायचं, म्हणजे समोरचा जरी हसत असला तरी आपण त्याला तो हा कॉन्फिडन्स आहे. रावडीकडनं एक असं वाटतं की परसिस्टंट राहणं, की जरी कॉन्टेंट फेल झाला हे झालं, परसिस्टंट काय म्हणतात त्याला, दृढता नाही दृढता नाही म्हणजे कन्सिस्टंट पण नाही, प्रयत्न करत राहायचं. लागून राहणं लागून राहणं. तो लागून राहतोच तसं, पण बाकी तो आता पहिले आता घ्यायचा मनावर वगैरे की आम्ही हा नाहीये व्हिडिओ मध्ये, तो नाहीये व्हिडिओ मध्ये, हे नाही ते नाही, पण तरी त्यांनी ते काढलं की मी एकटाच व्हिडिओ बनवतो आता, की म्हणजे नाही का वॉट एव्हर, की थांबला नाही कोणासाठी. हे एक चांगली गोष्ट आहे. आर एफ पाठकला मी कंटेंट क्रिएटर मानत नाही पण आर एफ कडे हे की तेच पवन जसं म्हणलं की प्रेझेंट म्हणजे स्वतःला विकणं जे आहे ब्रँड समोर, कारण ऍट द एंड ऑफ द डे आपल्या सगळ्यांना पैसे सो ते तो आर एफ चांगल्या पद्धतीने करू शकतो, कारण तो राहतोच बाणेरमध्ये. सो ही हॅज दॅट बाणेरवाला वाईब. आणि समीरचं तेच टेक्निकल चांगलं असण्यापेक्षा प्रेझेंटेशन त्याचं चांगलं, की तेच तो त्याचे जे व्हिडिओज असतात त्याच्यात एफर्ट्स खूप असतात, की गाव जमा केलं, 50 जण जमा केले, सगळ्यांना ऑन द वे असं कॉल करणं, हे करणं ते करणं, ते सगळं जरा मला घेण्यासारखं वाटतं. आणि ईसीचं हे आहे की तो कधीही कॉन्टेंट देऊ शकतो आपल्याला, 100%. की म्हणजे रात्री तू त्याला झोपेतही कॉल केला मग सांगितल्याप्रमाणे देऊ शकतो. तर त्याचंही डोकं मला तरी असं वाटतं की आमचं थोडंफार सेम चालतं, की तो पण बॅक ऑफ द माइंड सारखं विचार करत असतो आणि मी पण सारखं बॅक ऑफ द माइंड विचार करत असतो. पहिला मला काही कुठं अडत असेल तर मी पहिला ईसीला करतो की भाई असा सीन आहे, कारण म्हणजे त्याला दोन्ही झोन माहिती आहेत. एक असा थोडासा ग्रामीण झोन, म्हणजे ही टार्गेट ऑडियन्सला कसं आपण करू शकतो, किंवा ही जर ऑडियन्स असेल तर त्याला आपण कसं काढू शकतो, हे दोन्ही त्याला माहिती. त्याच्यामुळे त्यांना ग्रुपमध्ये आम्ही गुरुजी पण मला हे घ्यावं असं वाटतं की हा दोन्ही कसा विचार करतो आणि कधी नाही म्हणत नाही, की आथ्या सुदामेकडनं मला एफर्टलेस कॉमेडी घ्यावीशी वाटते, की बाबा एफर्टलेस आपण फक्त तोंड वगैरे असं हे करून किंवा व्हॉट एव्हर जे आपण विचार पण नाही करत की ह्याच्यातही कॉमेडी होऊ शकते, अशी काहीतरी आपण घ्यावीशी वाटते. पण ती घेतली तर आपण फ्लॉपच होऊ, कारण सगळ्यांमध्ये तो गुण आहे. आता ह्याचं मी नाही करू शकत, ह्याचं मी नाही करू शकत, कोणी कोणाचं घेऊ शकत नाही, ते त्यांनीच कोणी कोणाचं घेऊ शकत नाही, पण प्रत्येक जण सगळ्यांना काहीतरी देऊ शकतो. त्यामुळे आता मी बोलतो, तुम्ही काय म्हणले, प्रत्येकाला कोणी प्रत्येक जण काहीतरी देऊ शकतो. माझे 150 द्या ना कालचे. एवढं सिरियस बोलणं झालं थोडं हे पाहिजेच. पण आता वळूयात आपण आर एफ पाठककडे. आर्य का प्लीज माझ्याबद्दल चांगलं सांगायला, तू एक हे घेऊन हे कर. अरे सगळ्यांबद्दलचे इंडिव्हिज्युअली असं गुण म्हणजे अवघड आहे, पण नाही ऑब्झर्व नाही आर एफ पाठकने सगळ्यात जास्त ऑब्झर्व केलं. मी इतकं केलंय की मी याचा अख्खा व्हिडिओ केलाय प्रॉपर मिमिक्री करून की कसा माणूस आहे. नाही पण तरी तुला एक गुण सांगायचे, तू सांगू शकतो. पण सगळ्यात मेन म्हणजे मी समजा डॅनीकडनं काय शिकलो, की मी आयुष्यात कधी नाही झालं सहन कशा करायचं की रडायचं नाही, हे मला माहिती कळलं. पण सगळ्यात मेन म्हणजे मला खरंच नव्हतं वाटलं की कधी इन फ्रंट ऑफ कॅमेरा येईल कॉलेज टाइम मध्ये. पण मी आधी फक्त जोक्स लिहायचो, पण डॅनीकडनं येतोय डॅनीपर्यंत येतोय. तर तो जो एक बिंदास्तपणा आहे ना, किंवा अरे आपण पण असं कूल होऊ शकतो थोडंफार, तर ते मला तो गुण मी याच्याकडनंच फक्त शिकलेलं आहे, की सगळीकडे कसं आपणच एक रॉकस्टार आहोत असं याच्यामध्ये. त्यानंतर तो कॉन्फिडन्स, मग पवनचं पण सेमच आहे की भाई, आणि याचा एक गुण चांगला आहे की हा डोकं जास्त वापरत नाही, कुठेही गेलं की तो फ्री आहे, त्याला टेन्शनच नाहीये की बाबा चल हे की चल मग विचार जास्त टेन्शन विचार जास्ती करत नाही. सेमच आहे ना, डोकं वापरत नाही आणि विचार करत नाही, याच्यामध्ये सेमच पाहिजे त्या जागीच डोकं वापरतो. त्याच्यामुळे तो चिल आहे, जे टेन्शन नाही मी काय करू ते काय करू असं. हा ईसीचं पण हेच आहे की तो खूप म्हणजे स्मार्ट आहे सगळीकडे, खूप जास्त विचार पण ठीक आहे ना, ओबियस काही गुणी आहे ना, त्याच्यामुळे ते त्याला आणि रिलेटेबल सगळे म्हणजे कपल्स बद्दलची कॉमेडी म्हणा, हे ते तो बरोबर तो त्यातनं इतका गेलाय कपल्स की त्याला ते सगळं माहिती आहे. सिंगल लोकांना जास्त ज्ञान असतं, सिंगल नाहीये. मी काल एक डायलॉग वाचला होता की लग्न नाही केलं पण वरातीत खूप नाचले. मला अर्थ कळला नाही, पण मग बरोबर आहे. अथर्व सुदामेचे गुण
पण अथर्व सुदामेची खूप सांगू नका. ते अथर्व सुदामेकडे जी कॉमेडीची स्टाईल आहे ना, ते मला असं वाटतं इट इज गॉड्स गिफ्ट. म्हणजे घरात उभं राहून जर कोणी असे व्हिडिओ केले आणि तो 4 लाखाला गेला, हे मला इम्पॉसिबल वाटतं. तर ते आपण, आणि मेन म्हणजे इथे 7 पोर आहे, 7च्या 7 लोकांची व्हिडिओ करायची स्टाईल वेगळी, एडिटिंग स्टाईल वेगळी. आपण एकच जरी घेतला ना टॉपिक, तरी सगळे डिफरंट स्टाईलने त्याच्यावरती व्हिडिओ करू, त्याच्यामध्ये कधी क्लॅश होणं, तर याचं असं ते एफर्टलेस आहे एकदम. तर हा त्याचा गुण आहे. आणि रावडे नेताचं पण हेच आहे की एकदम मी केलं ऑब्झर्व की सपोर्टिंग आहे एकदम. म्हणजे कधी पण मी आधी मागच्या वर्षी सगळ्यांना बोलायचं की माझा व्हिडिओ शेअर करा, ऍड टू स्टोरी. आणि त्या टाइमला पण सगळ्यांनी तर त्या टाइमला पण रावडी इसी सगळ्यांनी मला हेल्प करून ते प्रॉपर म्हणजे ग्रो करायला त्यांनी हेल्प केली. आणि समीरचं पण हेच आहे की आता ओळख नसताना माझा व्हिडिओ कोलॅब मध्ये घेणं, हा एक मला एक जे डॅनी पंडितचं जे गुण नाहीये तू टाकून ठेव, मी बघतो ते बघतो. दुर्गुण जे आहे ना त्याचे पण आहे. सगळ्यात जास्त 2 कोलॅब ते केले त्याच्याबद्दल. पण ते कोलॅब करायला मला 1.5 वर्ष मेहनत केली, मग मला ते अचीव्ह केले की हा नाव यू आर एलिजिबल टू गेट अ कोलॅब असं. हो तसं ठीक आहे ना, मान्य आहे. त्यात मी पाय दाखवले म्हणून झाले. तर पंडितचा गुण आहे की सहज हातात दिलं तर त्याची किंमत राहते. बरोबर त्यामुळे त्यांनी तुम्हाला स्ट्रगल करायचं. बरोबर. पण तेव्हा त्याकडे एकाच रात्री 2 कोलॅब आले, एक रावडीचा आणि माझा. ही चोच रावडी, त्याच्यात मी हरलो नाही. पण तो कॉन्टेंट कसा होता. बरोबर आहे. तर मला कळलं की टाइम घे, पहिले शिकून घे, शो मी की यू आर एलिजिबल. सगळ्यांनी कॉलेजमध्ये घ्यायचं तरी रावडी सुधारलाय का? नाही, हे जे दुर्गुण आहेत ना त्याची पण एक मालिका होणार आहे. तर आपण आता सॅम कोतकर कडे वळूया. मला आता सगळ्यांपैकी तू गुण घ्यायचे. तिकडनं चालू कर. हो तिकडनं चालू करतो. त्याच्याकडनं घ्यायचं तर की काय म्हणतात ते सलग व्हिडिओ करत राहणं, कन्सिस्टंट, ते याच्याकडनं शिकावं. ह्याच्याबद्दल ह्याच्याकडनं शिकावं की हा त्याला व्हिडिओ करत राहायची सवय, त्याला तो गॅप नाही घेत जास्त. ह्यांच्याकडनं शिकावं, पवनकडनं, की सगळ्यांना सावरून घेणं, कोणाचं काय चुकलं मुकलं तरी काय नाही आपलंच आहे. आणि मॅनेजमेंट प्रत्येक गोष्टीच. तसं मॅनेजमेंट व्हिडिओ मधून काय शिकावं. माहिती मॅनेजमेंट झाली या दोघांचीच फेल आहे. दोघांचे किस्से तुम्हाला सांगतो. दोघांचे किस्से आपण इथं 6 वाजेपर्यंत आपण असं म्हटलं ना, पवन शेठ आपल्याला व्हिडिओसाठी एक बस पाहिजे ना, करू ना चला. हे होऊ शकतं ना का. आपण म्हटलं ना आपल्याला MBBS डॉक्टर पाहिजे, चला ना बिर्ला हॉस्पिटलमध्ये आहे ना आपल्या ओळखीचं, चला. हे कुठं पण ह्याच्याकडनं शिकावं. मी थोडक्यात सांगतोय. ह्याच्याकडनं शिकावं तर निरंजन, हा इसी कडनं शिकावं की जागेवरती कॉन्टेंट सुचवणं पटापट. म्हणजे त्याला असं आम्हाला तरी असं आज काय करू काय तसं नाही. तो म्हणतो थांब मला काहीतरी आज व्हिडिओ करायचा, थांब मला सुचला चल, असं तसं इतकं फास्ट आहे. ह्याच्याकडनं शिकावं नाही की तो असं म्हणजे हंबल राहतो सगळ्यांसोबत, असं म्हणजे हे नाही करत ना. हा नाही, मुलींसोबत बंबलवर इथं आपल्यासोबत म्हणजे असं सगळ्यांसोबत नीट नाटकं वागणार, नीट राहून. चंबल काढा होय. हा ह्याच्याकडनं शिकावं तर ह्यानी म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतो हा प्रत्येक गोष्टीत की हे घेतो. रावडीची एक गोष्ट चांगली की त्याला ग्रुप मध्ये सगळेजण शिव्या घालतात, त्याची टिंगल उडतात, मस्करी करतात, पण तो कधी मनाला नाही लावून आपलं समजून असतो तो. हे आपलं हे दिसायला कॅमेरा समोर असं दिसतं की आपण याची मज्जा घेतोय, पण जेव्हा कॅमेरा नसतो ना हा किती घाणेरडा वागतो आपल्यासोबत माहित नाही ना. म्हणून आपण कॅमेरा समोर मज्जा घेतो, पण कॅमेरा ऑफ असताना तो आपल्याला काय म्हणजे किती नीच. त्यांनी आता एक छोटीशी गोष्ट खालच्या थराला जाऊन आपल्याला शिवाय समीर कोतकर त्यांनी आता एक छोटीशी गोष्ट हे कोण सांगणार. तुमच्या बरोबर एक गोष्ट केली आता छोटी. जसा हा नॉर्मल असा बसला होता अशा डेरी बिरी काढून, जसा कॅमेरा तुम्ही याच्यावरनं त्याचं कॅमेरा समोर आला. तुम्ही राहिले ना. मी रावडीची सांगतो एक चांगली गोष्ट जी कोणामध्येच नाहीये, ती अशी की ना जेव्हा समोरून आपल्याला काहीतरी विचारतं, म्हणजे डॅनी मला म्हणतो की आपल्याला आहे ना इथं नाचायचे, या चौकात जाऊन नाचायचे किंवा ह्याला,
तर मी थोडासा विचार करते काम करू जरा आहे ना आपण इकडनं तिकडे करू. मी माझे थोडंसं तिथं कम्फर्ट झोन शोधतो. पण रावडी तसं कधी करत नाही. रावडी काय करतो रेडी टू वॉच काय म्हणतात त्याला, की खरी गोष्ट आहे, चला. त्याच्या मागचं कारण विचारत नाही, त्याच्या मागचं काय असेल ना ते मी विचारतो कशाला तिथं नको. हे खरंय. कारण तेवढं डोकंच नाहीये ना. पण ते चांगले नाही चांगले एका दिग्दर्शकासाठी चांगलं आहे की ना, खरंच चांगलं. की तुला काहीतरी तुझं विजन आहे तुला हवंय. हा, माझं बस. काही तर मी तिथे शांतपणाच होतोय, पण तो काय करेल करून जाईल. हे आता रावडी तुम्ही सांगा गुण प्रत्येक. नाही अथर्वचा अरे गुण माझं राहिलं जरा प्लीज. अथर्वच्याकडनं मला ह्याची काहीच आहे की घरात कसं बसून राहायचं आणि कारण कसे खोटे काढायचे, पैसा कसा कमवायचा. घरात बसून पैसा कसा कमवायचा हे मला टेक्निक मला अजून जमले नाहीये. म्हणजे त्याला असं कुठं विचारलं ना आपण कुठे हाय ना घरीचे या की कुठं पार्किंग मध्ये व्हिडिओ करू, पार्किंग मध्ये व्हिडिओ झाला चला जातो मी बाय घरी. त्यांना आहे ना भिडे पुलावर यायला पण होत भिडे किती लांब. पण आज पण मी लांबच आलोय माझ्या घरापासून थोडासाच लांब. हा डिजी रॉयस्टरचा स्टुडिओ जो आहे तो आज माझ्या घरापासून थोडाच लांब आहे. किती थोडा लांब, किती किलोमीटर आहे 5 मिनिटं. त्यामुळे मला आता कंटाळा लागलाय. नाही, आता सागर शिंदे मला डॅनीचं म्हटलं तर तसं डॅनीचं म्हटलं ना तर म्हणजे कुठं पण जाऊन येडे साडे जे असतात ना ते सहजासहजी पब्लिकमध्ये कोण करत नाही की बाबा मी इथं जाऊन काहीतरी प्रँक करणार आहे, बोंबलणार आहे. म्हणजे एखादा शेजारचा अटॅक येऊन मिळाला पाहिजे एवढ्या जोरात बोंबलतो तो तेवढी त्याचे गट्स आहेत की पब्लिकमध्ये जाऊन तो कुठेही काही पण कसं ओरडू शकतो. पवनचं म्हणायचं झालं ना तर तो तुम्हाला ज्या गोष्टी व्हिडिओसाठी पाहिजे तो लगेच आणून देतो. म्हणजे पवनला जर म्हटलं ना की पवन मला इथं मर्सिडीज पाहिजे तो मर्सिडीज आणून देईल, तर तो एवढं करू शकतो. आणि दुसरं म्हणजे पवनचं मला इंग्लिश जास्त आवडतं. म्हणजे इंग्लिश त्याच्याकडनं शिकायची गोष्ट आहे. आणि ईसीचं म्हटलं तर ईसीचे जे डायलॉग्स असतात ना, डायलॉग्स जे बनवायचे असतात ते मला खूप आवडतं. म्हणजे तो म्हणतो की तो जो माणूस बनवतोय डायलॉग तर त्याच्यासारखं बनवायचं नाहीये, कारण ते झालेले डायलॉग आहेत. तुम्ही तसेच बनवा, फक्त त्या डायलॉगला काहीतरी हे द्या तुमच्या ह्याच्यात. म्हणजे हा म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर लोक असे डायलॉग काढतात, हा असा डायलॉग काढतो आणि हा. आणि मला त्यांचा डायलॉग तुम्हाला वापरायचा पण फायदा होतो का? फायदा होतो. सुदामाचं म्हटलं तर त्याचा ह्युमर जो आहे पुण्याच्या बाबतीत किंवा ते शब्द जे असतात ते त्याचे यमक वगैरे जोडायचं ते त्याला पटकन सुचतं. म्हणजे त्याच्यात तो एफर्ट्सला आवडतच नाही, बेटा घेटा रेटा असं सारखं म्हणत असतो तो. समीरचं म्हणायचं झालं तर अँगलचं मला डायरेक्शन वगैरे आणि त्याचे व्हिडिओची एडिटिंग एवढी बाप असते की 60 सेकंडचा व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये 61 त्याचे साऊंड इफेक्ट असतात. आणि आरेकचं म्हणायचं झालं तर आरेकच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण मुली त्या मला पण पाहिजेत व्हिडिओमध्ये. हे मनातलं खरं आलंय बाहेर आता. ग्रुपमध्ये जेवढ्या पोरी नाही तेवढ्या ह्याच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आर्यकडनं अजून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा आपले व्हिडिओ चालत नाहीत किंवा आपल्याला पुणेरी मित्राचा साथ मिळत नाही काय वेळेस, तेव्हा ग्लॅमर आणायचा आपल्या व्हिडिओमध्ये आणि थोडा बूस्ट मिळवून घ्यायचा. हे मी शिकलेलो आहे आर्यकडनं. अरे कुठे 4 वाजता मला 2 पोरी पाहिजे. खरंय तुम्ही सांगा. आमचे माझ्यावर आले सगळ्यांचे गुण. डॅनीचं सांगायचं झालं तर तो कॉन्टेंट मध्येच असतो काय. म्हणजे जर गाडीच्या मागे जरी असतं तरी त्याच्या डोक्यात तेच काहीतरी चालू असतं आणि तो त्याच्या कॉन्टेंटला घेऊन पॅशनेट खूप आहे की नाही मला असं पाहिजे मला तसं पाहिजे. आणि तो त्याच्यावर चिडचिड खूप करतो की नाही म्हणजे कॉन्टेंट करत असताना अरे इथंच थांबायचं, हाच डायलॉग आहे, असं नाही अरे हाच आहे. रोहन इलम करला तो 2दा बडवला येईल. तर त्याच्यात एवढं कळतं की तो पॅशनेट खूप आहे त्याच्या कामाबद्दल आणि ती खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एका लिमिट पर्यंत, पण ती नंतर थोडी हे होऊ शकते, पण ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण का मी नाहीये तसा की मी एवढा पॅशनेट नाहीये, मी तेवढं काढून घेईन संपला विषय असं करेन, पण तो त्या बाबतीत आहे.
पवन वागुलकर बद्दल सांगायचं काय सांगू की पवन वागुलकर हा कशाला नाही म्हणतच नाही, असंच माणूस आहे की बाबा हे करायचंय करू, हे करायचंय करू. आणि त्याच्यात मी माझ्या पर्सनली सांगतो की मी जेव्हा हे चालू केलं तर तेव्हा हे कोणी नव्हते, मी आणि पवनच करायचो. पण आम्ही दोघं जो कॉन्टेंट करायचो तो सगळा माझ्याच अकाउंटला पडायचा. पण तरी त्यांनी असं कधी केलं नाही मला पाहिजे, मला क्रेडिट्स द्या, माझ्याबरोबर टाका, मी माझ्या चॅनलवर टाकणार. त्याचा तेव्हा चॅनल पण नव्हता. त्यानंतर मला ब्रँड यायला लागले, तर ब्रँडमध्ये पण असं होतं की मी आणि तोच करायचो, पण त्याच्यात त्याचा काही संबंध नव्हता किंवा त्याने असं कधी दाखवले नाही की मलाही पाहिजे. तर हा जो स्वभाव आहे हा फक्त याच माणसाकडे, म्हणजे कोणात नसतो. आणि हा सेल्फलेस जे आहे ते फक्त एकाच माणसाकडे. निरंजनचं सांगायचं झालं तर तेच की बाबा कॉन्टेंटच्या बाबतीत त्याला कोणी, म्हणजे त्याला असं मी कधीच झालं नाही फोन केलाय, तर मी पण बरेच वेळा करतो की असं आहे काय करू, तर त्या मिनिटाला तो काहीतरी ना काहीतरी सांगेल. ते आपल्याला आवडा पुढचा प्रश्न, पण तो तिथं तो सांगेल की नाही हे असं तू करू शकतो. अभ्यास खूप आहे, अभ्यास नट येतो म्हणजे. आणि त्याची जी अर्ज आहे ना असं की मला करायचं भारी, जो ते म्हणला की मी भारी आहे, तर ती जी अर्ज आहे ना, भारी आहे का नाही हे आपण नाही म्हणू शकत, पण त्याची अर्ज आहे की नाही मला भारीच व्हायचे, ते त्याच्यात त्या अभ्यासातनं दिसतं. सागरचं मी सांगेन तर सागर हा काय म्हणतात त्याला की सगळ्यांना ते जोडून बिडून ठेवणारा तर तो आहेच आहे, पण सागर हा कन्सिस्टंटली एफर्ट्स घेत असतो. म्हणजे असं कधी नाही होत, तो खचत नाही. आणि ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तो खचत नाही की बाबा माझं असं का नाही झालं, माझं तसं का नाही झालं. ते होणार, ते काय कोणाच्या हातात नाही, पण तरी त्याचं असतं की नाही मी करत राहणार, काहीतरी वेगळं काढेल, एपिसोड काढेल 25-30, पण तो करत राहील. आणि ते महत्वाचं आहे, कारण काय ह्याच्या जागी जर दुसरा कोण असता ना तर तो खचला असता, केलंच नसतं त्यांनी. त्यामुळं ही त्याची एक मोठी गोष्ट आहे. समीरचं सांगायचं झालं तर समीरचं मला पर्सनली त्याचं टायमिंग खूप आवडतं आणि त्याचं एडिटिंग तर भारी आहेच आहे. मला वाटतं समीरच्या व्हिडिओ जो काम करण्यापेक्षा तो जास्ती मेहनत एडिटिंगवरच घेतो. आणि ती मेहनत मला वाटतं असं की मला जमलं पाहिजे ती मेहनत घ्यायला की एडिटिंग असं करावं, कारण का तो खूप सुंदर करतो तेच ना, म्हणून एडिटिंग करावं असं मला जमलं पाहिजे. आणि आरेख पाठक बद्दल मी मगाशीच बोललो की ज्या प्रकारे तो त्याला काय म्हणतो प्रेझेंट करतो, तर तो दुसरं कोणी नाही करू शकत. कारण आम्ही हे चालू केल्यावर आरेख आलाय आणि त्याच्यानंतर आम्ही कोणी बघितलेलंच नाही की आमच्या समोर असं ग्रो झालेलं. आणि तो झालाय आणि तो फक्त कॉन्टेंट क्रिएशन पुरता मर्यादित नाहीये की तो अजून 4 गोष्टींमध्ये त्यांनी डोकी लावली किंवा काय केले, तर ते की ते फक्त किंवा मोठमोठ्या ब्रँडकडे जाऊन सांगायचं की सगळे माझ्या अंडर टीम काम करते. मला वाटतं की ते हा त्याला गुणच आहे, गॉडच गिफ्ट. गॉड गिफ्ट जे इनोसंट त्याच्या मागचा हरामखोरपणा आपल्याला आता कळलं. अजून एक आहे की गोचू शॉर्ट फिल्म जेव्हा शूट करत होतो तेव्हा माझे 1200 फॉलोअर होते. आणि तेव्हा जे तू बोलला की हा कधी थांबला नाही, खचला नाही, तेव्हा मी 1200 असताना मी खचलो होतो. तेव्हा माझ्या फक्त 200 का 300 फॉलोअर वाढले तुमच्या मध्ये जॉईन होऊन. आणि तेव्हा मी इतकं खचलो होतो की मी त्या अकाउंटच माझं थोडा वेळ बंद केलेलं. म्हटलं हे रील बिल आपलं काही झोनच नाहीये. मग गोचू शॉर्ट फिल्म शूट करताना एकदा ब्रेकमध्ये ह्यानी मला, म्हणजे ब्रेकच तिथे होता शूटमध्ये, पण ह्यानी मला एकदा विचारलं की अरे तू रील का टाकत नाही सध्या. मग मी त्याला बोललो मी अकाउंटच बंद केलं. मग म्हटलं का रे, म्हटलं मला वाटत नाही काय माझं ग्रोथ होईल वगैरे, तर मी दुसरंच काम करेल नाही का शूट बीट. तो म्हणलं असं करू नको, टाकत जा. फॉलोवर आणि याची आत्ता चिंता करू नको, जस्ट स्टार्ट झालंय आत्ता. मग त्याच्याने मग कुठेतरी एक हे केलं त्याने मला, मोटिवेट झालं, परत चालू केलं आणि आता परत मग नॉर्मली सगळं चालू झालं. पण रावडीचं आपण म्हणतो की म्हणजे नाही का त्याचा काय, म्हणजे त्याचा जो पर्पज आहे तो काहीतरी नल्ला आहे, पण त्याला तो खूप सूट नाही, म्हणजे त्याला धरून किंवा इव्हन आता त्याच्या मागून पण बरेच पुढे गेले असेल किंवा काय, म्हणजे त्याला थोडंसं वाटलं, सगळ्यांनाच वाटतं हा माझ्या मागून पुढे गेला किंवा काय, पण तरी तो थांबणं जे नाहीये ना की वॉट एव्हर महत्वाचं. किंवा मला वाटतं आपल्यामुळे पण असेल थोडंफार की हे सगळे करतात मी हे सोडणार नाही किंवा हे वेगळं आहे ते. म्हणजे वॉट एव्हर एक असा थॉट येतो ना असतं ना की मला रिस्पेक्ट पाहिजे, तो मला इथे पण मिळेल, या लेवलला पण आणि त्या लेवलला पण मिळेल, पण रिस्पेक्ट मिळेल. काय म्हणतोय न सोडणं, आपण जे करतोय ते न सोडणं याच्याकडनं आहेच ते. कारण की याचे फॉलोअर्स आता हळूहळू होतात. ते आता कसं असतं प्रत्येकाचं कुठून ना कुठून बूम मिळतो अचानक. आता माझे जेव्हा 50,000 होते तेव्हा याचे 5,000 फॉलोअर्स होते. आता 5,000वर ते नाहीच आहे आपल्या हातात. ते आता हा अचानक बोलता बोलता 10 दिवसात याचे 500K होतील, काही होऊ शकतं ते. पण न सोडणं हे याच्याकडनं शिकावं. कारण की मी एकदा झालतो, कारण की लॉकडाऊनचा जेव्हा विषय होता चालू होता त्यावेळेस माझं म्हणजे माझ्या अंगावरती कर्ज बिर्ज होते आणि लॉकडाऊनमुळं कामं नव्हते एकतर. तर मग मी ते मूव्हर्स अँड पॅकर्सच्या कामाला जायचो.
कामच नाही, काय काय करणार रात्रीचं. आईला सांगायचो नाही मी की मी बाहेर चाललोय. मी फक्त म्हणायचो की मित्रांमध्ये बसायला चाललो, रात्री कामाला जायचो मी ते करायला. तर त्यावेळेस मध्ये मला ते एकदम टेन्शन की माझ्यावरती इतकं कर्ज आहे, हे काय करणार. मग मी व्हिडिओ सोडणार होतो, तर मी ह्याला फोन लावलेला की मी ह्याला म्हटलं की माझ्याकडनं होत नाही आता व्हिडिओ करणं, नाही का. तर मी कसं नाही का, मला जमत नाही, मी थोडा दिवस ब्रेक घेतो, मला कर्ज फेडणं हे ते आहे. तर ह्यानी काय केलं, सगळ्या पोरांना सांगितलं ह्यानी आपल्या, आणि त्यांनी सगळ्यांकडनं पैसे गोळा करून दिले. तो म्हटलं तू कंटेंट कर, पण तू सोडू नको, कारण की आता कुठं तुझे तेव्हा माझे काय 5-6 हजार फॉलोअर्स होते. पेट्रोल पंपाचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर ह्याने सगळ्यांकडनं पैसे गोळा केले. मुंबईचे क्रिएटर होते, सागर कदम, त्यांच्याकडनं इकडून सगळ्यांकडनं पैसे गोळा केले. माझी एक अमाऊंट दिली त्यांनी. आणि त्यावेळेस असं झालं की एक व्हिडिओ व्हायरल झाला माझा, आणि मला एक प्रमोशन आलं. तर मला जे अमाऊंट पाहिजे होती ती मला त्या प्रमोशनने फर्स्ट प्रमोशन मधून मिळाली. आणि मग ह्यानी जे गोळा केले ते पैसे मला परत दिले. म्हटलं थँक्यू, तू मदत केली मला, तर तू आता त्यांना देऊन टाक, मला जेव्हा गरज पडेल मी देऊन टाक. आणि त्याच्यानंतर मी परत व्हिडिओ कंटिन्यू सुरू केले, मी सोडले नाही ह्याच्यामुळं. मग आज मी इथं जो आहे तर ह्याच्यामुळे आहे, इथपर्यंत आलोय की कंटिन्यू करत आलोय मी. हा नाही, आणि हे मी करत आलोय आतापर्यंत इथपर्यंत. हे नाही, हे प्रत्येक जणांमध्ये म्हणजे आपले इथे जे बसलेत त्यांच्यात प्रत्येक जणांमध्ये हा गुण आहे. आणि ह्याच पद्धतीने दिसेल असं नाही, कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने दिसेल. पण त्यांनी फायदा काय झालाय की आज आम्ही कॉन्टेंट क्रिएटर म्हणून इथं बसलेलोच नाही, आज आम्ही एक मित्र म्हणून बसलेलो आहे. आता फक्त हे कॉन्टेंट क्रिएशन हा बोलण्याचा विषय झाला, कारण का आम्ही ते एकत्र करतो म्हणून. बाकी हे जर आत्ता इथं हा कॅमेरा बंद केला तर इथं हा टाइमपासच होईल, इथं एकही व्हिडिओ होणार नाही. तर आणि हे चांगलं झालंय की इथं प्रत्येकामध्ये तो गुण आहे की बाबा हे व्हिडिओ जाऊ दे, बाकीचं काय महत्वाचं आहे ते आधी बघूयात. तर हे प्रत्येकामध्ये गुण आहे, आणि ते सगळं आता हे सुरळीत चालू आहे. ह्याचा जास्ती मला आनंद आहे की आपण मित्र म्हणून बसलेलो आहे. पण असा ग्रुप जर असेल तर मला वाटत नाही की बंद करणं हे पॉसिबलच नाही. प्रत्येक जण कोणाला नाही. आता प्रत्येकाचं हेच झालेलं की बाबा हेच करणार, पुढे जे काय होईल ते काय करायचं. तर मला पुढचा प्रश्न असा, प्रत्येकाने सुरुवात आपली केली. पहिले काय आमची यू गँग नावाची टीम नव्हती, ह्याने याचं सेपरेट सुरू केलं, तू तुझं, ह्याने प्रत्येकाने, मी माझा घरून सुरुवात केली, असं सगळ्यांचं झालेलं. नंतरून जाऊन आम्ही सोबत आलो. तर ही जी क्वालिटी ना सगळ्यांमध्येच असते. तर बाकीच्यांनी काय शिकावं, तर मेन म्हणजे व्हरायटी सगळ्यांकडे वेगवेगळ्या आहेत. आणि आता हे खरं बघायला गेलं तरी कॉम्पिटिशन आहे. बघायला गेलं तर मी तुमच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतोय तेच ना, त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यात. पण इथं आतापर्यंत एकदाही असा विषय झालेला नाही की नाही ह्याचे फॉलोअर जास्ती, ह्याचे कमी. हे मला वाटतं इथं स्वतःचे फॉलोअर्स कोणाला माहीत पण नसतील की माझा आत्ता हा आकडा आहे किंवा माझा आत्ता तो आकडा आहे. आणि ते जास्ती महत्वाचे, कारण का मग त्याच्यातनं चुकीच्या गोष्टी होत नाही की बाबा नाही मला ह्याचा व्हिडिओ चांगला व्हावा. नाही, इव्हन झालं तरी आपण असं ते सोडत नाही कधी. कॉम्पिटिशन याला मी नाही करणार घरी, कॉम्पिटिशन नाही ऍक्च्युली. नाही, कॉम्पिटिशन त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी वाटतं. लोकांना असं वाटतं की ह्याचे फॉलोअर्स जास्त, ह्याचे कमी, असं काय नाही. आमचे जे म्हणजे माझे जे फॉलोअर्स आहे किंवा ह्याचे जे ते त्याचे लॉयल फॉलोअर्स आहे, माझे जेवढे ते माझे लॉयल फॉलोअर्स. आपल्याला शक्यतो असा फरक नाही पडत, आपण मिळून काम करतो. शॉर्ट मध्ये एवढंच सांगायचं आहे की आपण असं बघत नाही की बाबा समीर कोतकरचे आता हा व्हिडिओ पण माझे कमी, माझे त्याला ऍड करून हे करू किंवा काय. आणि नवीन जनरेशन मध्ये बरेच वेळा तुमचा पण असा अनुभव झाला असेल, कारण बऱ्याच वेळा आमच्या बरोबर कसं होतं की नवीन मुलं येतात आमच्याकडं की आम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये, कारण त्यांना ती फेम दिसत असते किंवा त्यांना वाटत असतं की बाबा आपण ह्यांच्याबरोबर व्हिडिओ केले तर आपण फेमस होऊ. पण त्यांना हे माहिती नसतं की अथर्व बरोबर 4 व्हिडिओ केले, डॅनी बरोबर 4 व्हिडिओ केले किंवा कोणाबरोबर आमच्या बरोबर 4 व्हिडिओ केले, तर 5वा व्हिडिओ हा त्यालाच करायचा असतो. पण त्यात तो करू शकत नाही, कारण तो शून्यातनं वर आलेला नसतो, त्याला फक्त ती फेम दिसत असते. म्हणजे आम्ही त्या व्हिडिओमध्ये असू तर कदाचित त्याला थोडंफार ग्रो मिळते, पण तो तिथला थांबला जातो. तर माझं मत असं की जो नवीन येणारा क्रिएटर असेल किंवा कोण असेल त्यांनी पहिले 50-60 व्हिडिओ करावेत, त्यातला त्यांनी एक्सपिरियन्स घ्यावा की बाबा कशा पद्धतीने ह्याच्यात फायदा असतो, तोटा असतो, लोकांना काय आवडते, बरं तुझ्यात काय ते तू लोकांना दाखवू शकतो. कारण कसं होतं प्रत्येक व्हिडिओमध्ये लोक त्याच्यात जे स्पेशल ते बघायला येतात. मी समजा डॅनी अथर्वचा व्हिडिओ असेल, अथर्वचे फॉलोअरच्या अथर्वच्या व्हिडिओमध्ये कोणी असू दे, पण ते त्यातला मेन पॉईंट बघायला काय ना की अथर्व शेवटी कशी रिॲक्शन देतोय किंवा काय बघायला, तर हे प्रत्येकाचं क्राऊड ठरलेलं असतं. तर लोकांना ते माझा हाच प्रश्न होता की आता आपण एवढे दिवस हे करतोय, एवढे वर्ष करतोय, पण आता काहीतरी वेगळं पण होतंय कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, काहीतरी वेगळे पण आलेले किंवा भरपूर लोक नवीन आलेले. म्हणजे आता इथं आपण या स्टुडिओत बसले तिथेही कॉन्टेंट क्रिएटर असतील आजूबाजूला आपल्याला, कॅमेरावाले पण आहेत. एवढे कॉन्टेंट क्रिएटर उभे राहायला लागले. तर
ह्यांचा कॉन्टेंट बघून, म्हणजे तो चुकीचा आहे का बरोबर हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की एवढे कॉन्टेंट क्रिएटर जे उभे राहत आहेत ते खरंच कॉन्टेंट क्रिएटर आहेत का, ते आता हे नवीन फॅड आलंय त्यामुळे ते करतायत. म्हणजे आपण काही खूप मोठे नाहीये, पण तेच आहे, फॅड पण नाही ते. मला वाटतं ते जे मिळतंय ते बघतायत ना, मे बी छोटे क्रिएटर्स असतील की आपण क्रिएटर्स म्हणू सगळेच, कारण ते पण मेहनत घेत आहेत. सो ते जे बघणं असेल ना आपल्याकडे की हे त्यांच्यात पण ते ख्वाहिश और ख्वाब असतील की नाही का, मला पण हे असं हवंय, मग मला वाटतं त्याच्यामुळेच जास्त असेल. कारण की जर व्हिडिओज आपले बघून पण करतात, म्हणजे मी पण बाहेरच्यांचे व्हिडिओज बघून मी पण करतो, पण एक थोडंसं त्याच्यात आपलं काहीतरी असणं गरजेचं आहे. सो मे बी ते जरी आपलं बघून करत असतील किंवा कोणाचंही बघून करत असतील, कारण कॉम्पिटिशन जरी जास्त झालंय ना, हे कॉन्टेंट क्रिएटर जे जास्त झालेत आता, तरी आता पण व्हायरल होऊ शकतो, फेमस होऊ शकतो, पण तुझ्यात ते पाहिजे की तू लोकांना जे आवडेल. मग तू 1000 लोकांची टीम असली किंवा म्हणजे स्पर्धा आहे 1000 लोकांची, तरी तू त्याच्यातून पुढे येऊ शकतो जर तुझ्यात काहीतरी स्किल आहे. मला काय वाटतं पण वेगळेपण हे मला वाटतं वेगळेपण हे येतच, ते शोधणं काम आहे की बाबा, पण ते शोधणार कधी की जेव्हा तुम्ही काम करताल तेव्हा. आता मी जर सांगेन मी व्हिडिओ करते तर मला त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी कळलं की आपल्यात हे वेगळेपण आहे, तेव्हापर्यंत कळतच नव्हतं की आपल्यात हे आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही 2-3 वर्ष कुठेतरी घासताय, ह्याला महत्व असतं. मला काय वाटतं का की ही जे नवीन पोरं असतात ना, जे कॉन्टेंट बनवतात आता, की यातली बरेचसे म्हणजे मला जे येऊन भेटतात त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो की हे तू का करतोय, म्हणजे कॉन्टेंट का करतोय, आम्ही का करतोय. तर ते त्यातले बरेच जणांचं 90% लोकांचं उत्तर असतं की मला आवडतं हे. मी म्हणतो आवडतो तर मग घरात व्हिडिओ शूट कर आणि एकटाच बघून हास, आवडत असेल तर. पण मला काय वाटतं, मी त्याला ऑनेस्ट मला वाटतं की मला लोकांनी बघावं, मला फेमस व्हायचे, मला पैसा कमवायचा, हे मला वाटतं. पण हे प्रत्येक जण नाही, असं वाटतं की मला आवडतं असं काही नसतं. प्रत्येकाला ते हवं असतं, प्रत्येकाला अट्रॅक्शन हवंच असतं किंवा फेम हवं असतं. तर ते प्युअर ह्याच्यानी करत असेल ना तर तो माणूस कळतो लगेच. आणि ज्यांना फक्त असं वरवरचं की नाही का आता सगळ्यांना मिळते वगैरे, त्यांना नसतं माहिती की रात्री 2-2 वाजेपर्यंत जागावं लागतं, एडिट करावं लागतं, एवढी लोकांसोबत कॉन्टॅक्ट ठेवावे लागतात. त्यांना माहिती नसतं आणि त्यांना फक्त दिसतं की अरे मला कसं लवकर जास्ती व्ह्यूज मिळतील, फॉलोअर्स. ते एफर्ट्स किती घ्यावं लागतात हे त्यांना माहित नाही अजून. त्यांना असं वाटतं की फक्त कॅमेरा समोर असं मला बोललो. विचारायचं असं की आपला एक म्हणजे लोकांचा आपल्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह असा की 1 मिनिटाचा व्हिडिओ करतोय, बाकीचं काय निवांत आहे. तर आता आपण इथे सगळे कॉन्टेंट क्रिएटर बसली तर जी मेहनत किंवा काय असेल मेहनत, तुझ्या मते मेहनत काय? तेच मगाशी आता तूच म्हणला की आपल्यावर हसणं आणि आपल्या व्हिडिओजमुळे आता आपण हसवतो, हा फरक आहे. पण समजा आपण हसवतच असू तर तो फारसा एवढा कोणी विचार नाही करत, कारण की ते अटेन्शन लोकांचंच तेवढे की हा हसलो गेल, त्याच्या मागचा कोणी विचार नाही करत एवढा. पण त्याच्या मागचं स्ट्रगल असतंच की आता व्हिडिओ समजा एक टॉपिक सुचलाय पण त्याच्या पुढे काय हेच सुचत नसेल तर तो मग क्रिएटिव्ह ब्लॉक वगैरे असतो. पण तो आता म्हणजे मानत नाही मी, पण तो येतोच थोडाफार की इतकं सॅच्युरेशन आणि इतकं प्रत्येक टॉपिकवर इतके व्हिडिओ झालेत की मग त्याच्यातनं काढायचं कसं. मग हा पण एक स्ट्रगलच आहे, कारण की आपलं कामच डोक्याचं आहे आणि मेंटली जास्त येतो. हा, तर तेच चाललं नाही तर मग काय होणार. पण तरी त्याच्यातनं सारखं करत राहणं, आता जसं समीर म्हणलं की कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकणं, पण हे सुचणंच समजा बंद झालं तर कसं करणार. किंवा आता टेक्निकलच इश्यू आला की फोनच बंद पडला किंवा काय दुसऱ्यांच्या आत्ता आपण जेव्हा एकटे करायचो तेव्हा, म्हणजे हे सगळे स्ट्रगल आहेत. किंवा आता एवढं सगळं करून जर ब्रँडच मिळाला नाही, पैसेच मिळाले नाही, तर उद्या घरच्यांना उत्तर द्यायचंय की आज पैसे नाही, म्हणजे हा पण एक भाग आहे. सो बघताना फक्त आपल्याला असं वाटतं की आपण टाइमपास करतोय किंवा काय, पण त्याच्या मागं एक मेंटल आपली स्टेट बरोबर हवी किंवा टेक्निकल अँगल बरोबर हवा किंवा घरच्यांना पण आपण काहीतरी करतोय हे कळायला हवं किंवा त्याच्यातनं पैसे निघतायत. त्याच्यामुळे तो पण एक भाग आहे, तो हा समजत नाही मे बी लोकांना, कारण आपण दाखवतोच तो कॉन्टेंट. किंवा पेक्षा जास्ती आहे ना, मला असं वाटतं सॅक्रिफाईस जास्ती आहे की मेहनत म्हणजे काय, मेहनत तर असं काही उचलायचं नाही, वजन नाही उचलायचे. मेहनत म्हणजे सॅक्रिफाईस मला बाकीचे विचार सॅक्रिफाईस करायचे. तुम्हाला एका ठिकाणी एवढं आता मला वाटतं की ऑब्सेस व्हायला लागतं, म्हणजे असं नाही का ते त्याशिवाय दुसरं सुचतच नाही. म्हणजे आम्हाला असं कधी कधी वाटतं की अरे मैताला गेलं तरी पण तिथं हसायला येतं, कॉन्टेंट सुचतं. म्हणजे ते आता एक थिंकिंग झाली आपली, म्हणजे त्यामुळे काय आलं की बाकीचे विचार सॅक्रिफाईस झाले. मित्र फॅमिली असेल या ठिकाणी नाही का ते असं हे नाही होत, प्रत्येक गोष्टी शोधत आणि ते मेहनत पेक्षा हेच जास्ती की आपण फुकट मध्ये हसवतोय. म्हणजे आता पैसे मिळतात पण याच्या आधी 3-4 वर्ष तर
फुकटमध्ये देत होतो. म्हणजे जे लोक लिहायचे पैसे घेतात पिक्चर मध्ये ते आपण फुकट देत होतो, म्हणजे सॅक्रिफाईस करत होतो. ते घ्या 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 डायरेक्शन आपलं आणि ते सगळं एवढा सगळा वेळ सॅक्रिफाईस करायचा, एवढा सगळं कॉन्टेंट द्यायचा सॅक्रिफाईस. त्यांना आता ते मिळतंय, पण ह्याच्या आधी ते तेवढं द्यावं लागतं. म्हणजे हे मिळतं कधी जेव्हा तुम्ही ते असं द्याल घ्या घ्या घ्या. सगळीच प्रोसेस ती. आता इसी मला आधी बोलला होता एकदा की माझं क्लिअर आहे, मला फेमस व्हायचंय आणि मला पैसे कमवायचे ह्यातनं, म्हणून मी व्हिडिओ मेकिंग चालू केलं. पण माझा प्रश्न असा आहे की तुला गॅरंटी कसं काय की म्हणजे सगळेच फेमस नाही होत. सगळ्यांचा हा एम असतो की भाई मला फेमस व्हायचंय, सगळ्यांना आवडतं फेमस म्हणजे तसं फेमस नाही. पण नाही, माझं म्हणणं आहे आता ठीक आहे, आता यू आर फॉर्च्युनेट की तू फेमस झालेला आहे, तुला यातनं पैसे मिळते. पण समजा 1% तुझं हे नसतं झालं एम, कारण असे खूप आर्टिस्ट आहे, खूप ज्यांना व्हायचंय पण ते होत नाहीये. आपल्यावर पण जास्त लोक दररोज व्हिडिओ दररोज टाकतात पण ते नाही होते. पण त्यांना जे आतून वाटतंय की भाई ह्यांचं होतं ते आपलं, ते तू कसं डील केलं असतं जर किंवा तू नसता झाला समजा. कारण असं माझं काही हे नव्हतं की भाई मला व्हायचंय फेमस. फेमस असं नाही की मला खूप पैसे मिळतात, पण ऍटलीस्ट सांगतोय. पण कसं असतं की ते सांगतोय की ना ती लोक जी फेमस होत नाही ना, ती सॅक्रिफाईस करायला कुठेतरी मागं पुढं बघ. म्हणजे काय होतं, माझ्या घरच्यांना नाही, माझ्या घरचे नाही करत, मग मला घरच्यांचं कारण नसतं. असे बरेच लोक आहेत जी घरच्यांना सोडून त्याग करून आलेली आहेत, की जे एकटे राहतात. त्यांना लोक जग शिव्या घालतात पण ते काम करतात का, तर त्यांना ते हवंय म्हणून. म्हणजे जी लोक राहतात ना वंचित त्यापासनं, ते कुठेतरी सॅक्रिफाईस करायला राहतात म्हणून, किंवा ती कुठेतरी अशी हे होतात सॅक्रिफाईसच. पण मला काय वाटतं की फेमस हा झाला, तू झाला फेमस, फेमस पेक्षा पण आपल्या लोक ओळखतात, आपल्या लोक ओळखतात, 4 लोक ओळखतात. पण फेमस होणं हे ऑब्जेक्टिव्ह ठेवून ह्याच्यात येणं हे आता नंतरच्या लोकांना खूप अवघड आहे. कारण का आपण ह्याच्यातून आपण फेमस होऊ हे आपल्यालाच माहित नव्हतं. आपण हे झालोय नशिबाने. कारण का आपण जेव्हा रील्स टाकायला चालू केले तेव्हा रील्स जस्ट आले होते. आता आपले रील्स बघून लोक करतायत. तर त्यांनी जर असा विचार केला की नाही आपण हे बघून फेमस होऊ, तर त्यांच्यासाठी ते अवघड आहे. अपेक्षा ठेवून मी हा जर करतोय तर मला पण करायचं, हे जे असतं ना, तर ते मला वाटतं की ते तुझं नाही. आता मी जरी जी सुरुवात केली ना, मला स्वतःची इच्छा, मी कोणाला बघून नाही असं झालो की नाही हो करतोय मला पण करायचं, हा नव्हतं माझ्या डोक्यात. मी पहिल्यापासून करतो की नाही मला करायचंय, मला फेमसच व्हायचंय, मला हे डोक्यातच होतं. आणि लोकांना वाटतं आता ह्याच्याबद्दल मी जसं हे करतो गोष्ट एखादी मला करायची तर करायची. आता माझा एक KGFचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओसाठी आता मी नॉर्मल असतं तर ह्याचा टाइमपास करू एखादा व्हिडिओ असं, पण मी इतका पॅशनेट त्या गोष्टीसाठी की मी त्याच्यातली जी गन होती ते बनवायला एक अख्खा दिवस घातला. 800 रुपये खर्च केलेत फक्त एका गनसाठी. 800 रुपये खर्च केला. तेव्हा इतका असं काय पैसे भेटतात असं नाही, पण मला आवड की मला दाखवायचं तर बेस्ट दाखवायचंय, मला बेस्ट दाखवायचंय. आणि मग ती 800 रुपये खर्च करून ती गन पुट्ट्या बिट्ट्याची बनवली मी मस्तपैकी. आणि तो जो लाईट मागून लाईट येते तो सीन मी दुपारी 2 वाजता जाऊन बसलो तर 5 वाजेपर्यंत बसलो की तो लाईट येत नाही सेम. इतकं डेडिकेशननी केलं मी. तर हे जर प्रत्येक क्रिएटर जेव्हा करतोय ना की नाही मला करायचं बेस्ट, तो होणार फेमस. स्वतःसाठी करताना तुम्ही होणार फेमस. तुम्ही जर ह्याचे फॉलोअर्स किती, हा कसला भारी आहे, असं करायचं, ह्या जर करून सुरुवात केली नाही, तुला स्वतःची आवड पाहिजे. तू स्वतः आतून की अरे मला लय आवडतं हे, मला खूप आवडतं, मला करायचं हे जेव्हा करशील ना तर होणार, तू 100% होणार. आणि हे जेव्हा हे स्वतःचं कोण करतं, ज्याच्यात खरं टॅलेंट आहे तो इतका विचार करतो स्वतःचा की मला करायचंय, मी करू शकतो. बरोबरच. म्हणजे जर एखाद्या माणसाने ठरवलं ना की मला हे करायचंच आहे तर तो माणूस करू शकतो. म्हणजे त्याच्याकडनं ते होणारच आहे. आता जसं की मी म्हटलं की मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी कॅमेरा शाय पर्सन होतो. म्हणजे मला कॅमेरा समोर आलं मला काही बोलता येत नव्हतं. पण मी आतमधून ठरवलंच होतं की मला फेमस व्हायचंय, मला लोकांनी ओळखलंच पाहिजे, मला कोणी इग्नोर केलंच नाही पाहिजे. तर मी करत राहिलो. मग आता मी इथं आलोय, 2-4 लोक का होईना ओळखतात मला. म्हणजे असं झालं की म्हणजे असं झालं की जी लोक तेव्हा इग्नोर करत होती ती आता फॉलो करतात. एवढ्यापर्यंत तरी मी पोहोचलोय. बाकीचं नंतर काय होईल त्याचा विचार नाही. गँग मधला, आपल्या गँग मधला प्रत्येक जण असा नाही की जो कोणाला बघून आलाय. प्रत्येकात मध्ये काही ना काही खासियत आहे की आता मी ह्या सगळ्यांना ओळखतो किंवा खूप आधीपासून बघतोय, तर सगळेजण इथे यायच्या आधी म्हणजे रील्स तर सोडा, व्हिडिओ करण्याच्या आधी पण काहीतरी ना काहीतरी करत होते आर्टशी रिलेटेड. तर ते जे आर्ट असतं ना, ते म्हणतात की ते कधी वाया जात नाही, ते खरंय. ते कुठं ना कुठेतरी सगळ्यांना आता तेच कामी येते. कारण का त्यांनी कुठं ना कुठेतरी आता हा पेंटिंग करायचा आणि पेंटिंगमध्ये 4-5 वर्ष घासली असतील. आज तो पेंटर नाहीये, पण तो
आर्टिस्टच्या ह्याच्यातच कुठेतरी काम करतोय. मी आज आधी काहीतरी वेगळं करत असेल आर्टशी रिलेटेड, पण आज मी त्याच्यात नाही काही करत आहे, पण मी वेगळं काहीतरी करतोय जे काय असेल तर. पण त्याच्यासाठी आम्ही आधी 5-6 वर्ष काहीतरी घातलेली आहेत. तर जे कोण नवीन येतील त्यांच्यासाठी मी हेच सांगेन की तुम्ही आधी 5-6 वर्ष घाला आणि हे बघून येऊ नका कुठं, कारण का आम्हालाच माहित नाही आम्ही पुढं काय करणार. रील टिकटॉक ते वगैरे आत्ता आलंय ते. हा आत्ता आहे. त्याच्या पहिले पण आम्ही म्हणजे असं घरचा मोबाईल आहे त्याच्या काहीतरी ना काहीतरी खिडकीत लाव काहीतरी येडे हे आम्हाला पहिल्यापासून आवड आहे. आणि त्यावेळेस असं नव्हतं की हा व्हिडिओ व्हायरल होतो रीलवर, हे नव्हतंच. आपण स्वतःच्या आनंदासाठी तो व्हिडिओ करायचो आम्ही. आणि कसं असतं माहिती का की लोक व्हिडिओ बघतात दुसऱ्याचा आणि तसं करायला होतात. प्रॉब्लेम हा नाही की तसं करा, तुम्ही भारी पण कराल, पण आहे ना स्वतःची जेव्हा कराल ना, म्हणजे माझं हे किंवा म्हणजे ही मी या गोष्टी करतो किंवा माझ्या या गोष्टी आहेत, तेव्हाच लोक तुम्हाला ओळखायला लागतात. म्हणजे आता मी जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा मी बरेच क्रिएटर बघायचो, बेबी किंवा असेल आपल्या युनिक असेल, तर मी ना डिट्टो तसंच कॅमेरा तसे बॅकग्राऊंड ब्लर. मी ह्याला पहिले भेटलं त्यावेळेला हा मला शिवाय घालतो की DSLR वर काय शूट करतो, तर मला ते असं असायचं की नाही ना मला असं बॅकग्राऊंड ब्लर झाली पाहिजे, ही म्युझिक असेल तसं एडिट पाहिजे. मी त्याला बघून तसं करायचा प्रयत्न करतो, सिमिलर तसं थोडंसं. मला नंतर काय कळलं की अरे जर मी त्याच्यासारखं केलं तर माझं काय मग. आणि मला माझं घर कौलर होतं असं साधं, तर मला असं वाटायचं की अरे कौलरचं घर लोकांना काय वाटतं, मी मित्राच्या फ्लॅटवर जाऊन शूट करायचो. पण नंतर मला कळलं अरे जर मी जेव्हा माझ्या घरात व्हिडिओ करायला लागलो तेव्हा मला ते लोकांनाच आवडायला लागलं. म्हणजे मला असं वाटतं की अरे जे माझं आहे ना ओरिजिनॅलिटी म्हणजे जे तुम्ही स्वतःच दाखवलं आता त्याचं उत्तर नवीन क्रिएटरचं म्हणतात की कॉम्पिटिशन वगैरे काय नाहीये. आपल्यातच ना हर्षल बाटे तो सगळ्यात लहान होता की तो ते काहीतरी 3-4 हजार फॉलोअर्स होते तेव्हा मला भेटला. आणि त्याचं मला एकच आवडतं की तो त्याची गोष्ट रिप्रेझेंट करतो. तो त्याची धनकवडी वगैरे तिकडे राहतो, तिकडची पोरं कशी आहेत, तिकडच्या पोरी कशी आहेत ते दाखवतो, त्याच्या भाषेत करतो. आणि तो असं नाही राहत की मला फक्त अथर्व सोबत बरेच येतात पोरं नवीन आणि त्यांना पहिले अथर्व डॅनी सोबत व्हिडिओ करायचा असतो का रीच मिळेल एकदम. आम्ही अवेलेबल असतो तिथे, पण नाही कारण पटकन फॉलोअर्स पटकन हे हवंय ना. तो यायचा, तो मला पहिले भेटला, मी त्याला सांगितलं, आम्ही नव्हतो, आम्ही आमचा व्हिडिओ करत होतो. तो गेला, रिक्षाने आला होता, बसने आला होता, परत गेला. तो घरी जाऊन व्हिडिओ करायचा त्याने तिकडून. आणि हर्षल भाटे असं आहे की बाकीची मुले येतात तर ह्याचे जास्त फॉलोअर्स आहे, समीरचे जास्त आहे, डॅनीचे, कोणासोबत तरी व्हिडिओ करायचा आहे मला, म्हणजे मला एक रीच मिळेल. पण हर्षल भाटेने तसं कधीच नाही केलं. हर्षल भाटेने तर व्हिडिओ नाहीये, डॅनी आणि अथर्व सोबत तर त्याचा व्हिडिओ पण नाहीये. माझ्यासोबत बी व्हिडिओ नव्हता करायचा त्याला, म्हणजे तो असं बोलला नाही, पण मी स्वतः एक बोललो की मला करायचा आहे हा व्हिडिओ तुझ्यासोबत. तर तो कधीच असं बनत नाही घ्यायचे फॉलोअर्स जास्त आहेत माझ्यासोबत कर माझ्यासोबत. त्याने आता जे कमवले ते स्वतःचे जेवरती सगळे. नाही हो 17व्या-18व्या वर्षी. आणि चॅपेंद्रचं उलट बाजू सगळ्या कॉन्टेंटचा रुमाल असतो तो जो मुंबईचा आहे. नवीन येतात ना कॉम्पिटिशन, खरं तर कॉम्पिटिशन वगैरे असं नाही, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, प्रत्येकाला वेळ आहे. तो डॅनीचा व्हिडिओ बघेल, माझा बघेल आणि तुमचा पण बघेल, कोणाचा पण बघेल असतो. असं नाही की अच्छा डॅनीचा बघितला ना माझा वेळ संपला मी आता तुझा नाही बघणार, असं नाही. सगळ्यांकडे वेळ, फक्त तुम्ही काहीतरी असं की जे बाकीच्या पेक्षा वेगळं असेल ना, त्यांनी वेगळं काहीतरी दिलं चाललं, आता पुढे करायचं त्याचं. पण आपलं सगळ्यांचं वेगळं होतोच कॉन्टेंट. हा फायदा हा सगळ्यांचा वेगळा आहे. पण हा तेच म्हणजे कॉम्पिटिशन म्हणतात ना की कॉम्पिटिशन नाहीये, कॉम्पिटिशन कळलं कॉम्पिटिशन ब्रँड आणि या गोष्टी आहेत ना इकडे. कारण काय होतं ते लोक बघतात आपल्याला की या नजरेने, पण ती क्रिएशनच्या बाबतीत नाही. पण मी सांगू का, हे कॉम्पिटिशन वगैरे सगळं खूप वेगळा भाग झाला, पण हे किती नाही म्हणणार शेवटी हे प्रत्येकाच्या नशिबावर आहे. म्हणजे तू कोणालाच नाही सांगू शकत की आज ह्याला होईल का आज येणार नाही. तुझं फक्त काम एवढं की तुला जे येतं ते कर, बाकी तू काहीच करू शकत नाही. म्हणजे तुझाच व्हिडिओ ना की तुला वाटत होता काय व्हिडिओ आणि तोच बूम झाला. हा बात सेम झाले. तर हा तर शेवटचा असा हे की आता आपण हे सगळं करतोय, तर पुढे असं काय वाटतं की काय करावं, प्रत्येकाने सांगा, आपण त्याच्यावर एंड करूया. काहीतरी आपण म्हणतो मोठं करायचं, पण मोठं जर आपल्या फील्डमध्ये बघितलं तर मूवी वगैरेच आहे किंवा काहीतरी वेब सिरीज आहे किंवा असं काहीतरी. पण मला असं आहे की आपल्या लोकांना घेऊनच ते करायचं किंवा कारण ती सवय झाली आहे ना फोनवर बघायची. पण जेव्हा आता उद्याच जर आपला पिक्चर आला तर कोण नाही बघणार, कारण की ती सवयच आहे. ते आपल्याला एक्सेप्टच नाही करणार ऑडियन्स की ह्यांचं काहीतरी येतंय. पण तो त्याला थोडा वेळ द्यावा लागणार, जोपर्यंत एक म्हणतात ना की आता प्लॅटफॉर्म नाही होते तो ना, प्लॅटफॉर्म पण नाही. पण आता काय याचं नाव आपलं BBK वाईन्स वगैरे आहे, तो आत्ता जाऊन वेब सिरीज करतो. म्हणजे त्याला आत्ता आपण रेडी झालोय आपण की त्याला बघायला असं काय. सो
मला पण असंच आहे, आपल्याबद्दल फक्त आपलं बद्दल एकत्र काहीतरी झालं पाहिजे, पण त्याला व्हायला मला वाटतं थोडा वेळ लागेल किंवा होईल, पण लोक एक्सेप्ट करतील का नाही माहिती. कारण लोकांचं प्रेमच आहे. आता तुझ्या पब्लिकचं तुझ्या नाही, पण ते रील्स वर आहे, ते मोठ्या पडद्यासाठीच ते दे आर नॉट रेडी असं पण असावं. आर वी रेडी फॉर दॅट? ते पण एक तो पण एक भाग की आहे. 1.5 तास स्क्रीन समोर त्या ह्यानी तेच प्रेझेंट ना, म्हणूनच म्हणलं की त्याला हे वेळ देणं ते ते पण कारण की आम्हालाही नाही अजून टेक्निकॅलिटीज टेक्निकली भरपूर आहे. पवन शेठ, तुम्हाला काय वाटतंय? मला वाटतंय आता आता फक्त वडापाव दिसतोय कारण खूप वेळ बडबड झाली. ह्या आता जो काही इंटरव्ह्यू झाल्यानंतर स्नॅक्सचं काय नियोजन आहे ते तेवढं मला पुढं मार्गदर्शन आहे. मी तुम्हाला सांगतो की पवन शेठ आम्ही काहीही केलं म्हणजे कोणी काही केलं तरी तो होच म्हणणार आहे. उद्या इव्हन तो मे बी मूवी मध्ये पण नसेल पण तो स्पॉन्सर शोधेल किंवा हे सगळे काम तो किंवा करेल. पवन वागुलकर कडे ह्याचं उत्तर का नसणार आहे, कारण का तो आम्ही जे करेन तिथं तो असणार. तो असणार. त्यामुळे प्लॅन्स आम्ही करायचे, तो तिथं हजर आहे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे हा बस हे माझं एवढंच म्हणणं आहे की जे काय करायचंय ते सगळ्यांना मिळून करायचं. फक्त लग्न तिकडे मी आहे. लग्न तुमचं करा. असं नाही, यांचा काय मी संबंध आहे. निरंजन कडे वळतो की तुला काय वाटतं, की काय वाटतं पुढे करावं? आता बरेच लोक काहीतरी मोठं करायचा प्रयत्न करतात ना, तर ते फेल पण होतात आणि आपल्याला त्याची भीती असते की अरे आपण फेल झालो तर. पण आपण आहे ना, शून्यापासून जी सुरुवात केली, आपण ट्रायल अँड एरर या गोष्टी करत करत एक गोष्ट माझ्या तो चालत आपल्याला माहिती की लोकांना काय आवडते हे आता आपल्याला माहिती नाही, आपण पुढचा व्हिडिओ कसं देतो की काय आवडतं. तर आपल्याकडे तो आपला मार्केट स्टडी झालेला आहे बऱ्यापैकी. आपण काहीतरी मोठं जरी करायला गेलो ना तरी आपल्याकडे तो एवढा म्हणजे माहिती आहे की हा म्हणजे ह्याला ह्याची पब्लिकला हे आवडतं, ह्याच्या पब्लिक हे आवडतं, तर ते आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि आपल्याकडं त्याच्या जोरावरती काहीतरी करू शकतो हे मला माहिती आहे, मोठं जर करायचं झालं तर. कारण बरेच लोक येतात असे, बरेच पिक्चर येतात, बरेच पोस्टर बघतो मी ज्यांची तोंड पण बघितलेली नसतात, जो पिक्चर पण फालतू असतो, कधी कधी बघितल्यानंतर कळतो. पण आपलं तसं नाहीये, आपल्याकडे आपल्याला माहिती की आपल्याला काय द्यायचंय, आपण लोकांची चुका बघितलेल्या. लोकांनी थोडक्यात आपल्याला कसं बघितलं हे आपल्याला माहिती तुला आपण काय प्रेझेंट करू शकतो. डोक्यात आहे की तुला काय मोठं करायचं, म्हणजे तुला काय व्हायचंय? मला हे जे आता समजा आपण 30 सेकंद 60 सेकंदाचं करतोय ना, हे दीड मिनिटाचं करतोय, मला 1.5 तासाचं करायचंय. ते म्हणजे काही असो. हा, ते काही असो, ते मोठं करायचंय, पण तो जो असतो ना की त्याचा जो फील असतो ना तो आपलाच असेल, कारण लोकांना तेच आवडते ना, ज्यामुळे ते आपल्याला बघायला आले. ते आपल्याकडे सगळ्यांकडे आहे आणि ते आवडते लोकांना, तर त्याचाच थोडस मोठं वर्जन करून, कारण ते पण लगेच नाही चालणार असं नाहीये, लगेच चालेल पण ते पण चालेलच ना. कदाचित असं होईल की जेवढी मेहनत आपल्याला रीलला घ्यावी लागली तेवढी इथं पण घ्यावी लागेल 1.5 तास, आणि ती घ्यावी लागेल 1.5 वर्ष. थोडी कमी आपल्याकडे ऑलरेडी थोडी कमी पण मेहनत ती लागेल. तुला काय वाटतं सागर? माझं म्हणणं असं आहे की हा ते तर आहेच आहे. एक दिवशी असं पण येणार की तिचा मला मेसेज आला. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणी कुठं पण असलं की म्हणजे एखादा OTT प्लॅटफॉर्मवर काम करतोय, टीम मधला मेंबर एखादा मूवीजमध्ये काम करतोय, तरी पण सगळ्यांनी ॲट द एंड एकत्र येऊनच राहायचं असं माझं म्हणणं आहे. म्हणजे म्हणजे टीम मेंबर कितीही लांब असला तरी तो जवळ आहे असंच वाटलं पाहिजे. आणि पुढे जाऊन मला असंच वाटतं की एखादा असा मोठा प्रोजेक्ट करायचा जो सगळ्यांसोबत असलाच पाहिजे आणि तो एवढा हिट होईल की ह्याच्यानंतर पुढची सगळी कामं ही डायरेक्ट टीमलाच मिळली पाहिजे, डायरेक्ट एका मेंबरला नाही मिळली पाहिजे. वा, तू काय सांगणार? कन्नड इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्यूशन नाही, पण तेच मराठीमध्ये म्हणजे आपण म्हणतो की आर्ट मध्ये पण असं बिझनेस वगैरे मध्ये पण आहे जरा मोठे मोठे गोल्स आपण करू तुम्ही मला विचारलं की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, बिझनेस करायचा, तर आरेखचं उत्तर झालं शेवटचं की मग मी बोलतो मला काय करायचं. समीर सांग. माझं तर एवढंच म्हणणं आहे की पुढे जाऊन मला यू गँग सोबत मोठं व्हायचंय. माझं असं हे नाहीये की हा फक्त मी माझा विचार करतच नाही की फक्त मला ग्रो व्हायचंय, मला मोठं व्हायचंच आहे, ते आहेच आहे. पण तो आता हा कम्फर्ट झोन झालेला आहे. हे बघ, प्रत्येकाची टीम आहे, कुठलाही जो फिल्म मेकर असतो काही असो, तर तो काय करतो की बाबा त्याची टीम घेऊनच काम करतो. हा, त्याची लॉबी असती, ही लॉबी झालेली आहे. पण तुला हे झालं की एकत्र काम करायचं, की तुला काय बघायचं की आम्हाला घेऊन तुला काय करायचंय ते सांगतोय. यू गँगला सोबत घेऊन एक मोठा प्रोजेक्ट करायचा आहे पुढे जाऊन कधीतरी होईना काही, आणि त्यासाठी आपल्याकडे एक टीम पण रेडी आहे की ही टीम आणि दुसरी पण जी म्हणजे वेगळी मेहनत घेईल. हा, म्हणजे कॅमेरामन असो किंवा म्युझिक असो, हे असे लोक पण ह्या टीम मध्ये जॉईन झालेत ज्यांना काम आपल्यासोबत. हा,
तर आपण हे करू शकतो 100% लेवलला. असं नाही की हा क्रिंज वाटतंय. मी तर तेवढी गॅरंटी घेऊ शकतो की मला माहिती हे क्रिंज आपण आपली गँग तर नाही करणार. कारण की काही का आता टेक्निकल जसं तुम्ही म्हटले की मी तेवढ्या ह्याच्यात परफेक्ट आहे, तर मला माहिती मला कोणत्या लोकांना काम कोणतं द्यायचंय. तर त्याच्यानुसार आपलं जे पुढं प्रोजेक्ट होणार तो 100% भारीच होणार. त्यासाठी थोडा वेळ घेऊ. कारण की मला असं वाटतं की प्रत्येकाची पब्लिक वेगवेगळी आहे, सेम नाहीये प्रत्येकाची. पहिले आपली पब्लिक मर्जअप करू एकमेकांची. ह्याची पब्लिक मला ओळखन, माझी पब्लिक ह्याला ओळखन, सगळ्या ही जेव्हा मर्जअप होईन आपले प्रत्येक जेव्हा एक होईन त्यानंतर आपल्याला हे प्रोजेक्ट करण्यात म्हणजे मजा येईल. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जे बघतायत त्यांना कळेल की इथं 7 जण बसलेत. 7 जणांचे आवाज तर वेगळे आहेत, पण 7 जणांच्या भाषा पण वेगळ्या आहेत. तर ते वेगळे पण फक्त कॉन्टेंटमध्ये नाहीये, तर ते कॉन्टेंटमध्ये वेगळे पण काय तर हे तुम्हाला इथं आम्ही बोलतोय एवढं मला वाटतं आपण एवढं कॅमेरासमोर पर्सनल पहिल्यांदाच बोललो असेल, त्यामुळे तुम्हाला कळेल की का वेगळे आहेत ते. आता मी आरेककडे तुला आरेक पाठक जरा प्लीज तुझा पर्पज सांग मला. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून एक नॉन क्रिएटिव्ह फील्ड मधला बिझनेस चालू केला पाहिजे. कारण आता आपल्या सगळ्यांकडे नोन फेसेस पण आहे आणि नोन फेस असल्यामुळे पटकन इन्व्हेस्टर पटकन लोकांचा एक बसतो विश्वास. कारण क्रिएटिव्ह फील्ड इतकी अवघड आहे की त्याच्यामध्ये जर आता पुढचा जसा हा म्हणला की शो करायचा आहे, तो म्हणला की शो गॅरंटी नाही की तो शो पण चालेल किंवा आपण त्याला जो टाइम देऊ, जो पैसा लावू. तर एक नॉन क्रिएटिव्ह फील्डमधला एक व्यवसाय आपण चालू करून ठेवला. कारण की आपला हा आता झालाय कम्फर्ट झोन झालाय. तर ट्रस्ट असतो रे ब्लाइंडली की ठीक आहे यांच्यावर वी कॅन ट्रस्ट ब्लाइंडली की 4 पैसे गेले तर हा माणूस आपला पैसा काही हे करणार नाही. तर असं एक जर झालं ना तर एक खूप बेस्ट काम होईल की बाबा कुठल्या पण फील्डमधलं ते नॉन क्रिएटिव्ह आहे. फूड इंडस्ट्री, क्लोथिंग इंडस्ट्री चालू आहे असं की उद्या इकडे ब्रँड जर नाही आले 2 महिने किंवा इंस्टाग्रामकडे अर्निंग सोर्स म्हणून बघायचंच नाही, फक्त इथे क्रिएटिव्ह व्हिडिओ टाकत राहा. आणि कारण आमचं इकडनं फ्लो चालू आहे पैशांचा, असं काहीतरी जर केलं ना तर हे खूप. आणि नोन फेसेस आहेत म्हणून नाहीतर नसतं कोणी केलं विचार. हे बरोबर म्हणलं. हे खरं. पण तू माझंच कसं काय म्हणलं? नाही आपल्या दोघांचंच नाही, इसलिए बोलतो मी. आता मी शेवटी पवन शेटकडे तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. मला बोलायचं होतं की मला यांनी प्रश्न विचारला होता की तुम्हाला पुढं तुम्ही याचं काय विजन ठेवलंय किंवा काय करणार आहात पुढं. तर मला हे सांगायचं की हे जे सगळ्यांनी जे ठरवलंय त्या सगळ्यांमध्ये मी आहे, हेच माझं विजन आहे. हे आधीच आम्ही बोललो होतो, हे बोलायची पण काही गरज नव्हती. हे सगळं स्क्रिप्ट होती 5 मिनिटं थांबल्याची या दोघांची. मला हे बोलायला लावलं, हे नंतर त्यांना बोलायचं होतं. म्हणजे इथं पण माझा फायदा आहे, हे करून घेतात ते तुम्ही बघा. तुम्ही कुठलाही कार्यक्रम करा प्रेझेंटेड बाय पवन वागुलकर. तुम्ही आज वेब सिरीज करा, तुम्हाला काय ब्रँड मारायचे ते मारा, तुम्हाला कुठं मूवी करायचं काय करायचं करा, तुम्हाला पण 1.5 तासाचं काय करायचंय, तुम्हाला काय करायचं, सगळीकडे प्रेझेंटेड बाय एकच माणूस आहे. 2 P असते. कारण व्हॉट्सअपवर व्हिडिओ क्रिएट करून ते कोणी केलं तर एक जागा सोडून कोण बसले माहिती ना बाजूला. तर आता मी जरा डीजी रॉयस्टर जे हे स्टुडिओ आहे जरा प्रमोशन करा, त्याचे मी आभार मानतो. कारण का त्या स्टुडिओत आम्ही सगळे बसलेलो आहे आणि हे स्टुडिओ खरंच आम्ही इथं भरपूर शूट केलेले. काय असेल तेच एडिट करणार आहे, त्यामुळे ते त्यांचं नाव वगैरे व्यवस्थित टाकतील, नंबर वगैरे टाकतील, तर त्यांना कॉल करा. आणि ही मजेची बाजू झाली, पण हीच एक बाजू आहे की इथे येऊन तुम्ही शूट करा. तर इंटरव्ह्यू संपायचा आता. बस 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. मला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला इथं एक सामोसा आणि एक कोल्ड्रिंक ह्याचं प्रॉमिस झालं होतं, त्यामुळे मी 8 वाजता आलोय. इंटरव्ह्यू झाला मग काय पाठवता का काय आम्हाला? नाही, मी फक्त ह्यांचे आभार अजिबात मानणार वगैरे नाहीये. त्यामुळे तुम्ही कॅमेरा बंद करून टाका. हा, त्यामुळे कॅमेरा बंद करा आणि चला पवन वागुलकर उठा. अरे कोणाचे रिमॉर्ट